जय शिवराय मित्रांनो, आज आपल्या मोहिमेचा 5वा दिवस. बलिदान दौड आपली विजयदुर्गपर्यंत येऊन ठेपली असताना आपण एक लक्षात आलं आपल्याला की गोव्यापर्यंतचा प्रवास रात्रीतून होणं अशक्य आहे. कारण जसं मी तुम्हाला काल सांगितलं की विजयदुर्ग ॲक्च्युली आपण कॅन्सल करत होतो, परंतु आपलं मन मानलं नाही त्या गोष्टीला आणि आपण संध्याकाळच्या वेळेला धावत पळत जाऊन विजयदुर्ग केला. परंतु तिथून 4-5 तासाचा प्रवास गोव्याचा थोडा अवघड असल्यामुळे निवतीलाच आपण एका ठिकाणी राहिलो. त्यामुळे सकाळीच आपण भल्या पहाटे गोव्याकडे कूच केली आणि 2.5-3 तासामध्येच आपण गोव्यामध्ये पोचलो. पणजीमधून लेफ्ट घेतल्यावरती आपल्याला ओल्ड गोव्यामधून जुवे या किल्ल्याकडे जाता येतं. त्याला मोस्टली सगळे सेंट इस्टेवानचा किल्ला असं म्हणतात, परंतु या किल्ल्याची हकीकत अतिशय विलक्षण अशी आहे आणि मराठी साम्राज्यासाठी ही लढाई जी आहे, फोंडा लढाईनंतर झालेली ही लढाई ही अत्यंत महत्त्वाची होती, जी आता आपण पाहणार आहोत. जाऊन पाहूयात तिथे गेल्यावर काय घडते, आपल्याला काय पाहायला मिळते आणि आज गोव्यामध्ये आपण काय अनुभवतो. एरवी आपल्याला जो गोवा दिसतो, जाणवतो, ही फील होतो, तसाच गोवा आज जाणवणार आहे का, पाहूयात. जय शिवराय. श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. तर आज आपण आपल्या 5व्या दिवशी गोव्यामध्ये आलेलो आहोत आणि गोव्यातील गोमांतकीय किल्ल्यांवरील आपण आपल्याकडे 2 ऑप्शन होते, एक फोंडा किल्ला आणि एक जुवेचा किल्ला. पण फोंडा किल्ला निवडण्यापेक्षा आपण जुवेचा किल्ला निवडण्याला प्राधान्य दिलं. त्याचं कारण तुम्हाला पुढे वाचनामध्ये कळेलच. ह्या लढाईचा काय परिणाम झाला, या लढाईचा काय अर्थ होता, संभाजी महाराज इथपर्यंत कसे आले आणि त्यांनी काय साध्य केलं, आपल्या कॅरेक्टरचा कोणता पैलू ते ह्या गोमांतकीय दक्षिण दिग्विजयावर करून दाखवतात, ते आपण आता पाहूयात. हे पाहताना आपण मोस्टली मराठी आणि पोर्तुगीज हा संघर्ष पाहणार आहोत. शिवाजी महाराजांच्या अखेरच्या काळात त्यांचे व फिरंग्यांचे संबंध फारसे सलोख्याचे नव्हते. 1675 शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या ताब्यातील फोंडा गड जिंकून घेतला. त्यानंतर कारवार, शिवेश्वर आणि अंकोल्यापर्यंतचा मुलूक त्यांच्या ताब्यातच होता. तसेच घाटाखालील मिरजन नदीच्या पर्यंतचा सर्व विजापुरी प्रदेश मराठ्यांच्या आधिपत्याखाली होता. फोंडा किल्ला घेतल्यामुळे अंत्रुज, अष्टागार, हेमाडबासे, बाळी, चंद्रवाडी व कोकाटे म्हणजेच हल्लीचे फोंडे, सांगे, केपे, कानकोन हे महाल मराठ्यांच्या कब्जात होते. शिवाजी महाराजांना फोंडा किल्ल्याच्या विजयानंतर गोवावर स्वारी करायची होती, परंतु मुघलांबरोबर युद्ध चालू असल्यामुळे त्यांनी फिरंग्यांसोबत हे युद्ध टाळले. त्यामुळेच शिवाजीराजांच्या मृत्यूने फिरंग्यांना हायसे झाले होते. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पन्हाळ्याला असतानाच संभाजीने प्रत्यक्ष राज्यसूत्र हाती घेण्यापूर्वीच मराठी मुलखाभोवतीचा असलेला परकीय सत्ताधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार सुरू केला होता. अनभिक्षित छत्रपती असताना देखील शिवाजी महाराजांनंतर आपण राज्याचे वारस आहोत हे या भूमिकेतूनच त्यांनी गोवेकर विजराई व्हॉइसरॉयशी पत्रव्यवहार सुरू केला होता आणि त्यामुळे संभाजीने आपल्या अंतर्गत आणि वारसा हक्कासंबंधी चालू असलेल्या कलहाचा सुगावा आपल्या शेजाऱ्यांना लागू दिला नाही. 5 मे 1680च्या सुमारास संभाजीने रामजी नाईक ठाकूर या वकिलाबरोबर गोव्याच्या विजराई अंतोनिया पाईज ई सांदे या सलोख्याचे पत्र पाठवले. या पत्रात संभाजीने आपल्या वडिलांच्या दुःखद निधनाची बातमी देऊन आपण सत्ताधारी झाल्याचे कळवले. आता हे 5 मे 1680चं पत्र आहे असं यात लिहिलेलं आहे. म्हणजे आपलं लक्षात येतं की कदाचित ते पन्हाळ्यावर असतानाच्या वेळेसच हे पत्र त्यांनी ऑलरेडी पाठवलेलं आहे. पोर्तुगीज व मराठे यांच्यात मैत्रीचा तह करण्यास सुचवले. संभाजीच्या या पत्राचे गोव्याच्या गव्हर्नरला कौतुक वाटले. त्याचवेळी कोकणात शांतता राखण्यासाठी गेलेल्या रायाजी पंडिताने गोव्यात जाऊन विजराईची भेट घेतली. विजराईने संभाजीला उत्तर धाडून शिवाजी महाराजांच्या मृत्यूबद्दल दुखवटा व्यक्त केला आणि संभाजीने स्वतःच्या हातात सूत्र घेतल्याबद्दल समाधान दर्शवले. शिवाजी महाराजांच्या वेळेपासून असलेले शत्रुत्वाचे संबंध बदलल्याचेही त्याने संभाजीस कळवले. वर उल्लेख केल्याप्रमाणे संभाजीच्या तहाच्या सूचनेत गव्हर्नरने मान्यता देऊन तह कायम करण्याचे सुचवले. विजराईने रायाजी पंडिताला सांगितले, मी माझ्या साष्ट व कुडाळ येथील फिरंगी अधिकाऱ्यांना युद्धविषयक हालचाली बंद करण्याचे हुकूम दिले आहेत. रायाजी पंडिताला परत निघण्याची घाई असल्यामुळे विजराईने पत्र न देता तहासंबंधित तोंडीत सांगून संभाजीला भेट म्हणून सोन्याचा मुलामा असलेली बंदूक व 4 कापडाचे नग दिले. पोर्तुगीज व मराठे यांच्यात शांतता राखण्यासाठी बोलणी चालू असताना डिचोली येथे सुभेदार पोर्तुगीजांशी पूर्वीच्याच धोरणानुसार वागत होता. 2 ऑगस्ट 1680 रोजी मराठ्यांनी बारदेशमधील सिओलिम हे गाव लुटून 3 माणसांना पकडले. तसेच डिचोलीचा सुभेदार
मोरो दादाजी याने गोव्याकडे मौल्यवान रत्ने घेऊन जाणाऱ्या व्यापाला पकडले. या गोष्टी कळताच विजराईने मोरो दादाजीला 4/1/81 रोजी पत्र लिहून पकडलेली माणसे सोडण्यास सांगितले. या माणसांना सोडले नाही तर संभाजीला पोर्तुगीजांशी मैत्रीचे संबंध नको आहेत असेच विजराई मानणार होता. वरील हालचालींचा विजराईने निषेध केला आणि धर्माजी नागनाथ व मोरो दादाजीला पत्र पाठवून त्यांच्या प्रांतातील व्यापार बंद केला. मे 1681च्या सुमारास संभाजी राजा काही दिवस डिचोलीत राहिला होता. संभाजी डिचोलीला गेल्यासंबंधीचे उल्लेख पोर्तुगीज कागदपत्राशिवाय इतर कुठेच सापडत नाहीत. तो तिथे का गेला होता हे देखील समजू शकत नाही. कदाचित पोर्तुगीज प्रदेशाची माहिती काढायच्या हेतूने सुद्धा तो तिकडे गेला असेल. 1680मध्ये शाह आलम डिचोलीला गेला होता तेव्हा त्याने संभाजी व अकबर यांचे वाडे जाळल्याचा उल्लेख आहे. संभाजी जून 1681मध्ये काही दिवस पन्हाळ्याहून मलकापूर प्रांतात गेला होता. तेव्हा तुळाजी देसाई याने आपल्या देशमुखी संबंधी तक्रार केली होती. यावरून संभाजीराजे मलकापुराहून डिचोलीला गेले असावेत. संभाजीचा डिचोलीस मुक्काम असताना विजराईने त्यास पत्र लिहून शिवाजीच्या मरणानंतर त्या काळी संभाजीला सर्व गोष्टी अनुकूल वाटल्या नव्हत्या त्यावेळी त्यांच्याशी कशी वर्तणूक ठेवली होती याची आठवण करून दिली. विजराईने संभाजीला डिचोलीच्या सुभेदाराच्या हालचाली थांबवण्याविषयी सुचवले. 4/6/81 रोजी विजराईने अण्णाजी दत्तोला पत्र लिहून पोर्तुगीज व हिंदू राजे यांच्यात तहाचे फायदे काय आहेत हे स्पष्ट केले. या सर्व गोष्टी कळल्यावर संभाजीने जूनच्या अखेरीस येसाजी गंभीरराव या आपल्या वकिलास सलोख्याची बोलणी करण्यासाठी गोव्यास पाठवले. पूर्वीचा वकील रामजी नाईक ठाकूर याचा संभाजी विरुद्ध झालेल्या कटात हात असल्याने संभाजीच्या आज्ञेवरून कोंदी ओल्लेर याने त्यास अटक केली होती. रामजी नाईक याची सुटका झाल्यानंतर कानरा येथे जाऊन त्याने आदिलशाहकडे नोकरी पत्करली. जुलैच्या मध्यात अण्णाजी दत्तो डिचोलीला गेला. पोर्तुगीजांनी याचा फायदा घेऊन नारायण शेणवी यास अण्णाजीकडे पाठवले. त्याने डिचोलीच्या सुभेदाराच्या वागणुकीबद्दल तक्रार केली. ऑगस्ट 81च्या पूर्वी संभाजी विरुद्ध झालेल्या कटात अण्णाजी सामील होता. पोर्तुगीज कागदपत्रावरून याच सुमारास तो डिचोलीत गेला होता. विजराईची दिनांक 21/7/81 व दिनांक 23/7/81ची अण्णाजीला दिलेली 2 पत्रे आहेत. त्यामुळे संभाजीच्या आज्ञेवरून अण्णाजी डिचोलीला काहीतरी कामासाठी गेला का विषप्रयोगात आपला हात आहे हे संभाजीला कळू नये म्हणून तो तिथे गेला हे समजू शकत नाही. कळू शकत नाही. डिचोलीहून 1 महिन्याने तो पन्हाळा किंवा रायगडला परत आला तेव्हा त्याला कटात सामील असल्याबद्दल ठार मारण्यात आले. गोव्याला गेलेला येसाजी गंभीरराव पुष्कळ दिवस गोव्याच्या दरबारात राहिला होता. येसाजी जरी तहाच्या वाटाघाटीनिमित्त गेला होता तरी संभाजीने स्वतःच्या सही शिक्क्याचे पत्र देऊन कुठल्याही तऱ्हेने आपला हात अडकवून घेतला नव्हता. राज्यावर आल्याबरोबर कोणाचे शत्रुत्व ओढून घेण्यास नको म्हणून संभाजीने वकिलामार्फत बोलणी चालू केली असावीत. येसाजी गंभीररावने डिचोलीच्या सुभेदाराच्या वागणुकीबद्दल संभाजीला कळवले. संभाजीने पोर्तुगीजांच्या कागाळ्यांचा विचार केला आणि डिचोलीचे सुभेदार मोरो दादाजी यास बदलून त्याच्याऐवजी जिवाजी विनायक याची नेमणूक केली. याच सुमारास गोव्याच्या अधिकारपदात बदल होऊन दो फ्रेन्सिस्कू द ताव्हर कोंदी आल्लोर याची विजराई म्हणून नेमणूक झाली. संभाजी व पोर्तुगीज यांच्यातले संबंध चांगले राहावेत म्हणून बोलणी चालू असतानाच 1682च्या जानेवारीत संभाजीने कारवारजवळील अंजेदीव बेट घेऊन त्यावर किल्ला बांधायची तयारी केली. संभाजीने दगड व चुना अंजेदीव बेटाकडे पाठवून या कामात जो पैसा लागेल तो खर्च करण्याची आज्ञा दिलीच होती. त्याविषयी त्याने नकाशा करण्याची आज्ञा देऊन सामानाची जमवाजमव करण्यास सांगितले. ही माहिती विजराईचा सेक्रेटरी गोन्साल्विस कोत याने 19/4/82 रोजी पत्र लिहून वजराईस कळवली. ही बातमी कळताच वजराईने पणजीच्या किल्ल्यात आपल्या मंत्र्यांची बैठक घेतली. अंजेदीव पूर्णपणे मराठ्यांच्या हाती पडण्यापूर्वी विजराईने त्या बेटावर माणसे व सामान पाठवून किल्ल्या बांधण्याची व तोफा ठेवण्याची आज्ञा केली. पोर्तुगीजांच्या दृष्टीने हे बेट मराठ्यांच्या हातात जाणे धोक्याचे होते कारण धान्य सामग्री कर्नाटकातून समुद्रमार्गे गोव्यात जात असे. शिवाजी महाराजांनी खंदेरी किल्ला बांधल्यापासून पोर्तुगीजांच्या चेऊलला उपद्रव होऊ लागला होता. त्याचप्रमाणे संभाजीने अंजेदीव बेटावर किल्ला बांधला असता तर गोव्यास उपद्रव होऊ लागला असता. त्यामुळे पोर्तुगीजांना संभाजीविरुद्ध हस्तक्षेप करण्यास आणखी एक सबब मिळाली. संभाजीने सिद्धीशी युद्ध करण्याच्या उद्देशाने अरबांशी संगनमत करून त्यांच्या आरमाराची मदत घेतली होती. अरब व संभाजी यांची मैत्री दिवसेंदिवस वाढत होती. अरब हे पोर्तुगीजांचे शत्रू, त्यामुळे अंजेदीव बेट संभाजीच्या ताब्यात जाण्याची भीती विजराईला वाटू लागली. 5 मे 1682 रोजी पोर्तुगीजांनी अंजेदीव बेटाचा ताबा घेतला. 2/7/82 रोजी कॅप्टन अमारू सिमाउन्स पेरेर याने येथील किल्ल्याचा पहिला दगड बसवून 6 महिन्याच्या आत किल्ला बांधून काढला.
पावसाळ्यात अंजदेव बेटावर 700 सैनिक व इतर गवंडी, सुतार, लोहार, मजूर मिळून 1000 माणसे काम करत होती. ही गोष्ट संभाजीराजांना कळली. त्यांनी आपल्या वकिलामार्फत व अंकुल्याच्या सुभेदाराकडून वझरीकडील वरील कृत्याबद्दल तक्रार केली. परंतु हे बेट पोर्तुगीजांचेच असून याबाबत बोलण्यास संभाजीला अधिकार नाही, असे विजयीने उत्तर दिले. अंजदेव बेटासंबंधी पोर्तुगीज व मराठ्यांच्यात बरेच वाद निर्माण झाला आणि हळूहळू त्यांच्यातील मैत्रीचे संबंध दुरावत चालले. 19/3/82 रोजी डिचोलीचा सुभेदार जिवाजी विनायक ह्याने सैन्यासह चोरो बेटावर प्रवेश केला. हा प्रवेश नारबाराव देसाईच्या प्रदेशातून करण्यात आला होता. या देसायामार्फत तर्फे पोर्तुगीजांनी मराठ्यांविरुद्ध शस्त्र उपसले. अशा बारीक सारीक कागड्या एकमेकांविरुद्ध चालू असल्या तरी त्यामुळे पोर्तुगीज मराठी संबंध हे पूर्णपणे बिघडले नव्हते. त्यांच्यात त्यांचा पत्रव्यवहार पूर्ववत चालू राहिला होता. मराठ्यांच्या वकिलामार्फत संभाजीला पुत्र झाल्याचे जेव्हा विजयीला समजले त्यावेळी त्यांनी संभाजीचे पत्र लिहून अभिनंदन केले आणि नवीन जन्मलेल्या राजपुत्रास एक दागिना नजर केला. आता हे इथपर्यंत नॉनस्टॉप वाचण्याचं कारणच हे आहे की पोर्तुगीजांशी आपलं थेट भांडण सुरुवातीला नव्हतं. हे आपल्याला हे वाचून कळतं आहे की पोर्तुगीजांशी आपले संबंध अगदीच वाईट नव्हते. कारण का शिवाजी महाराज गेल्यानंतर पहिल्या पत्राचा उल्लेख संभाजी महाराजांचा मिळतो तो म्हणजे पोर्तुगीजांशी केलेल्या व्यवहाराचाच. आणि पोर्तुगीजांशी जर का संभाजी महाराज पहिले पत्रव्यवहार करतात तर ह्याच्यावरून त्यांना पोर्तुगीजांशी संबंध मेंटेन ठेवायचे होते हे आपल्याला दिसून येतं. म्हणजे एकीकडे काल आपण पद्मदुर्गावर बघितलं की ते इंग्रजांशी पण संबंध नीट ठेवत होते आणि गोव्यातल्या पोर्तुगीजांशी पण संबंध नीट ठेवत होते. याच्यावरून आपल्याला हे लक्षात येतं की संभाजी महाराजांचं जी काही भूमिका आहे की त्यांनी शिवाजी महाराजांसारखी हुशारी दाखवली नाही, एकाच वेळी सगळ्या शत्रूंशी पंगा घेतला, असं करायला नको पाहिजे होतं. हे जे आपल्याला काही लोक हेतुपुरस्सर सांगतात त्यांच्या मुद्द्यांना खोडून काढण्यासाठी आपल्याला हे मुद्दे फार महत्त्वाचे आहेत की त्यांनी उगाचच कुणाशी शत्रुत्व घेतलं नाही आहे. त्यांनी प्रथमतः तर सगळ्यात पहिले शांतता राहण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. कारण का त्यांच्या या हालचालींवरून हे लक्षात येतं की वरून येणाऱ्या औरंगजेबाची कल्पना असल्यामुळेच त्यांनी खालचे जे काही शत्रू आहेत त्यांच्याशी संबंध मैत्रीचे करण्याचा प्रयत्न केला. आणि ते करताना आपल्याला एक गोष्ट अजून लक्षात येते की संभाजी महाराजांचा आता आपण मगाशी एक वाचलं की पोर्तुगीजांशी बोलणी करण्यासाठी अनाजी दत्तोंना पाठवलं आहे. याच्यावरून आपल्याला हे कळतं की राजपदावर आल्यावर सुद्धा त्यांनी अनाजी दत्तांना नावापुरती पदवी नव्हती दिली तर स्वराज्याच्या कामात पण गुंतवून ठेवलं होतं. अशामध्ये आपण ज्यावेळेस सगळ्या गोष्टी बघतो त्यावेळेस आपल्याला अनाजी दत्तोंच्या आणि संभाजी महाराजांच्या भांडणांबद्दल या गोष्टी कधी सांगितल्या जात नाहीत. फक्त पद दिलं पण त्याच्यानंतर कामंही दिली आहेत, जबाबदाऱ्यांची महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. जी जबाबदारी कधी काळी शिवाजी महाराज असताना संभाजी महाराज सांभाळत होते पोर्तुगीजांशी सेटलमेंट करण्याची, ती जबाबदारी संभाजी महाराजांनी अनाजी दत्तोंना दिली आहे. अशा वेळेस ज्यावेळेस एखादी व्यक्ती एवढं करून सुद्धा जर का हाताबाहेर जात असेल, स्वराज्यात येऊन विद्रोह करत असेल, राज्यद्रोह करत असेल तर त्याला दिलेली शिक्षा याला संताप म्हणण्यात अत्यंत चूक आहे. आता हे आत्तापर्यंतच्या आपल्याला गोष्टींवरून कळतंय की कसं गोष्टी बदलत गेल्यात. आता अंजदेव बेट जे आहे ना ते कारवारपासून जवळ आहे. आज तिथे नेव्हल फोर्स आहे आणि नेव्हल फोर्स असल्यामुळे नेव्हल का एअरफोर्स आहे माझ्या मते, हां, सो मोठा बेस त्यांचा तिथे असल्यामुळे आज ते प्रोटेक्टेड साईट आहे. आता नेव्हल फोर्सवाल्यांना अंजदेव बेटाचं महत्त्व कळलं आहे. त्यांनी तिथं बेड बांधले आणि पाण्यामध्ये त्यांनी पण भर टाकून येण्या जाण्याचे रस्ते बनवलेत. आणि तो तर जंजिऱ्यापेक्षा पण आत, म्हणजे जसं पद्मदुर्ग आहे तसा तो काहीसा आत बेट होता. त्या बेटावर संभाजी महाराजांनी बांधण्याचा अर्थ म्हणजेच जसं आपण काल समजलं पद्मदुर्गावर गेल्यावर की जिओग्राफी जेव्हा बघतो की तेव्हा इथे मुंबई आहे, इथे जंजिरा आहे, ह्या दोघांचे संबंध खराब करण्यासाठी हा पद्मदुर्ग संभाजी महाराजांनी इथं डेव्हलप केला आहे. तसंच हा पोर्तुगीजांचा समजा आपण म्हणूयात की हा गोव्याचा जो प्रांत आहे आणि खाली कारवार आहे आणि कारवार आणि गोव्याचा संबंध तोडण्यासाठी त्यांनी इथे अंजदेव बांधला आहे, म्हणजे अंजदेवचा किल्ला बांधण्याचा विचार केला आहे. पण हा प्रयत्न चालू असतानाच आपल्या स्वराज्यापासून लक्षात घ्या की हे अंतर खूप लांब आहे. त्यामुळे पोर्तुगीजांनी सगळ्यात पहिले काय केलं की त्याच बेटावर आपला हक्क सांगून पहिले मुळात ह्या गोष्टींमध्ये मोठा एक होल्ड घेतला. संभाजी महाराजांनी काही गोव्यात किल्ला बांधायला घेतला नव्हता, अंजदेवमध्ये कारवारमध्ये घेतलेला. त्यामुळे पोर्तुगीजांना दुखण्याचं काही कारण नव्हतं. परंतु त्यांच्या मेघ लक्षात आली की इथं किल्ला जर का बांधला तर पुढे काय होणार आहे याची त्यांना चाहूल लागली. हे घडतंय 82मध्ये. याच्यावरून आपण लक्षात घ्या कालपर्यंत आपण म्हणत होतो की संभाजी महाराजांनी राज्याभिषेक पदावर आल्यानंतर राजा बनल्यानंतर पहिले फक्त अकबरासोबतच्या गोष्टी, पोर्तुगीजांसोबतचे व्यवहार किंवा सिद्धीसोबतचं भांडण हे काढलेलं. परंतु आपल्याला एकही दिसते की इथे किल्ले बांधणीचं पण काम चालू आहे. म्हणजे राजकारण एकीकडे, सत्ता वाढवण्यासाठीच्या गोष्टी एकीकडे आणि अधिकाऱ्यांसोबत ज्या गोष्टी घडत आहेत त्यांना दिलेल्या शिक्षा पण ह्याच काळात घडल्यात. म्हणजे संभाजी महाराज राजा बनल्यानंतर पूर्णपणे 1 वर्षातच राजाची सगळी कर्तव्य पार पाडताना दिसत आहेत.
आणि ही सगळी कर्तव्य पार पाडण्यासाठी त्यांनी घाई केलेली दिसते, कुठेही रिलॅक्स नाही आहेत. त्यांनी मुंबईच्या इथं पण एका बेटावर किल्ला बांधला हो. त्याच वेळेस हे केलं ना मुंबईचा कुलाबा, एलिफंटा ह्या ज्या काही गोष्टी त्यावेळेस घेतलं त्यांनी ते बेट विकत घेतलं आणि त्यावरती बांधलं नंतर ना. सो ह्या बांधणीच्या गोष्टी ज्या आपल्याला दिसतात ना त्या 82 मध्येच दिसतात. हा मग तेच ना, म्हणजे त्यांनी बघा की हिथलं पण बेट त्याच वेळेस आणि तिकडलं पण बेट त्याच वेळेस, म्हणजे समुद्रमार्गाचं त्यांनी पुरेपूर हे केलेलं. म्हणजे शिवाजी महाराजांचं जे एम होतं की मराठी आरमार हे आपल्याला सुसज्ज करायचं आहे, तर ते सुसज्ज करण्यासाठी त्यांनी तिकडेच त्या गोष्टी डेव्हलप करण्याचा विचार केलाय आणि तो प्रयत्न केलाय. अंजनवेल बेट बघाल ना तुम्ही मॅप मध्ये पण, तो परफेक्ट मध्ये येतो. कारवार असं इथे येतो, इथे कारवार येतो, इथे गोवा येतो, म्हणजे हा परफेक्ट. आणि आता तो नेव्हलचा प्रॉपर बेस आहे. म्हणजे कारवारचा पण खूप सारा एरिया आहे ना, त्यांनी मॅपवर बघा तुम्ही प्लेन केलाय कारवार, तिथे नेव्ही स्वतः आता डेव्हलप करते काय ते, मे बी त्यांना करते नाही झालंय, नेव्हल बेस झालाय तो, अजून जास्त करता येते, अजून जास्त चालू आहे. गुगल मॅपवर बघितलं ना तर नेव्हल ऑफिसर्सची सगळी घरं आणि काही बीचेस फक्त नेव्हल ऑफिसर्ससाठी ठेवलेले आहेत. सो तो पूर्ण टेरिटरी फक्त नेव्हल ऑफिसर्स साठीच ठेवलाय. ऑफिसर्स त्यांची स्वतःची एक आपण व्ह्यू पॉइंट असा आहे का एक्झॅक्ट त्याचा, कारवार आणि इकडे गोवा. एक्झॅक्ट नाही म्हणू शकत पण अँगल तो म्हणजे तसाच येतो. म्हणजे जाणारे येणारे सगळे वाहतूक तिथूनच आहे कंट्रोल सगळे. कंट्रोल म्हणजे तिथं जर का तू किल्ला बांधला ना तर तू तिथून कारवारवर पण लक्ष ठेवू शकतो आणि गोव्यावर पण लक्ष ठेवू शकतो आणि त्या सगळ्या गोष्टी तिथं मेंटेन करू शकतोस तू. गंभीरराव याला ज्या कारणासाठी गोवेकरांच्या दरबारात पाठवले होते तो तह अपुराच राहिला. तह करण्याविषयी विजयीने निकड लावली, पण संभाजीने आपले अधिकारपत्र न दिल्यामुळे प्रत्यक्ष तह होऊ शकलं नाही. संभाजीने असे अधिकारपत्र देण्याचे मुद्दाम टाळले. आता आपल्याला इथे हे लक्षात येते की पोर्तुगीजांकडून जेवढ्या खोड्या होत नाहीत त्यापेक्षा जास्त खोड्या आपल्याकडून केल्या जातात इंटेन्शनली. म्हणजे त्यांची जहाजं पकडली पण जात आहेत, व्यापाऱ्यांनाही पकडलं जात आहे. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं आहे की बरं अंजदेवी बेट पण बांधायचा प्रयत्न चालू आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा जर का सारासार विचार केला तर असं लक्षात येतं की संभाजी महाराजांना पॉलिटिक्स करून पोर्तुगीजांना दाबायचं होतं युद्ध करण्यापेक्षा, की पॉलिटिकल मुवमेंट करून आपण पोर्तुगीजांना तहात अडकून ठेवायचं आणि हळूहळू आपली पकड त्यांच्या आजूबाजूला अशी करून ठेवायची की उद्या त्यांच्यावर आक्रमण करायची गरज नाही पडली पाहिजे, पण ते डोईजड नाही झाले पाहिजेत. या गोष्टीचा पुरेपूर म्हणजे जसं शिवाजी महाराज पुढच्या गोष्टींचा विचार करून आधीच पावलं उचलत होते त्याच प्रकारे आपल्याला संभाजी महाराज करताना दिसत आहेत. सुलतान अकबराने संभाजीकडे आश्रय घेतल्यापासून औरंगजेबाने त्या दोघांविषयी हालचाली सुरू केल्या होत्या. या संभाजीने विरुद्ध युद्ध करून अकबराला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले. औरंगजेब दक्षिणेत बुरानपूर येथे सैन्यानिशी आल्यापासून त्याने दक्षिणेतील इतर सत्ताधीशांचे संभाजी विरुद्ध सहाय्य मिळवण्याची सुरुवात केली. त्या दृष्टीने त्याने पोर्तुगीज विजराईला 20/6/82 रोजी पत्र धाडले. हे पत्र विजराई 6 महिन्यांनी मिळाले. ऑगस्टमध्ये विजराईला बातमी लागली की मोगल बादशाह मोठ्या सैन्यानिशी संभाजी विरुद्ध येत आहे. यासाठी 82च्या डिसेंबर महिन्यात औरंगजेबाच्या विनंतीनुसार विजराईने ठाण्यावरील पोर्तुगीज हद्दीतून मोगली गलबतांना जाण्यास परवानगी दिली. त्याच महिन्यात विजराई कांदो ऑल्वर यांनी उत्तरेतील अधिकारी लोबो दे सिल्वेरा आणि चेऊल वसई दमन येथील अधिकाऱ्यांना पत्र लिहून पोर्तुगीज हद्दीतून मुघल आरमारांना जाऊ देण्याची परवानगी देण्यास सांगितले. म्हणजे आता सेम गोष्टी पोर्तुगीज पण करत आहे. म्हणजे इनडायरेक्टली संभाजी महाराजांच्या विरोधात मराठी साम्राज्याच्या विरोधात काड्या करायला आता पोर्तुगीजांनी पण सुरुवात केली आहे. हा कुठला काळ आहे 1682चा. शेख मोहम्मद हा औरंगजेबाचा वकील 20/1/83 रोजी गोव्यास पोहोचला. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना तुम्ही लक्षात घ्या की तारखा नमूद केल्यात. तारखा नमूद केल्यात याचा अर्थ आपल्याला लक्षात येतं की ह्या पत्रांवरून झालेल्या पत्रव्यवहारांवरून समजून घेतलेल्या गोष्टी आहेत. शेख मोहम्मद हा औरंगजेबाचा वकील 20/1/83 रोजी गोव्यास पोहोचला. त्याचे गोव्यात चांगल्या तऱ्हेने स्वागत झाले. शेख मोहम्मदने विजराईस सांगितले की मोगल बादशाह औरंगजेब याने संभाजी विरुद्ध युद्ध करण्याचे योजले असल्यामुळे पोर्तुगीजांनी संभाजीला युद्ध पुकारावे अशी त्याची इच्छा आहे. मुघलांच्या सैन्यात पोर्तुगीज प्रदेशातून धान्य विकत घेण्यास परवानगी द्यावी आणि सुरतेहून मुंबईला जाणाऱ्या मुघलांच्या तारव्यांस व काफिल्यांस पोर्तुगीजांनी उपद्रव होऊ देऊ नये याची विनंती त्याने विजराईकडे केली. आता ही 83ची गोष्ट आहे आणि संभाजी महाराजांनी 81-82 नंतरच कुरघोड्या करायला सुरुवात केली आहे. अंजदेवी बेट बांधायला सुरुवात केलं आहे. पोर्तुगीजांशी तह असताना पण गोष्टी करायला सुरुवात केली आहेत आणि 83मध्ये जानेवारी महिन्यात वकील येतो औरंगजेबाचा पोर्तुगीजांकडे की तुम्ही आम्हाला मदत करायची आणि आमच्या जहाजानं जायला यायला वाट द्यायची. लक्षात घ्या संभाजी महाराजांनी तह पाळला असता आणि तहात गुंतून राहिले असते की नाही पोर्तुगीज चांगले आहेत, पोर्तुगीज काय नाही करणार. 83मध्ये औरंगजेब येताना ह्या गोष्टी करून संभाजी महाराजांना अडकवून काहीशीत पकडलंच असतं. त्यामुळे संभाजी महाराजांची पावलं हे घेण्याच्या दृष्टीनं आपल्याला एक लक्षात येतं की औरंगजेबाचा वकील जे काय बोलतोय ना की औरंगजेब संभाजी युद्ध पुकारणारे तुम्ही आम्हाला मदत करा,
नक्कीच संभाजी महाराजांचं हेर खातं तेवढं शिवाजी महाराजांसारखंच सज्जड असणार आहे की त्यांनी त्यांना आधीच या गोष्टीची कल्पना दिली असणार आहे की ह्या गोष्टी होऊ शकतात. सो खबरदारी म्हणून तुम्ही पोर्तुगीजांशी गोष्टी व्यवस्थित करा. आणि म्हणूनच आज राज्याभिषेक होण्याआधीपासूनच ते पोर्तुगीजांशी बोलणी करतात. ह्याच्यावरून आपल्याला कळतं की 3 वर्ष आधीपासून जर का तो माणूस औरंगजेब येण्याच्या तयारीला हात घातलेला आहे आणि त्या दृष्टीने पावलं उचलतोय, तर आपण कुठे संभाजी महाराजांना कालपर्यंत इमॅजिन करत होतो आणि कुठे आज आपल्या संभाजी महाराजांच्या दृष्टिक्षेपातून जेव्हा आपण बघतोय तेव्हा आपल्याला गोष्टी समजतात. परंतु संभाजीशी सलोखा असल्यामुळे मराठींशी थेट युद्ध करण्याचे त्यांनी नाकारले. पोर्तुगीज दरबारातच असलेल्या येसाजी गंभीररावला विजरई व शेख महम्मद यांच्यातील वाटाघाटींचा सुकावा लागला. मुघल वकील विजरईस भेटून जाताच येसाजी गंभीररावने 10/2/83 रोजी विजरईची भेट घेतली. त्याने मुघल व विजरई यांच्यात झालेल्या वाटाघाटींची विचारणी केली. विजरईने शेख महम्मदाशी झालेल्या बोलणीची येसाजीला माहिती दिली. याच संबंधात रामचंद्र पंडितांनी विजरईस विचारणा केली होती. 17/2/83च्या पत्रात विजरई रामचंद्र पंडितास लिहितो, संभाजीराजांनी आमची पकडलेली कलबते व मचवे परत केले नाहीत. जे गाव जाळले त्याचे नुकसान भरपाई दिली नाही. या गोष्टी केल्याखेरीज येसाजी गंभीररावाच्या वाटाघाटीचा उपयोग नाही. राजे यांनी येसाजीस तह करण्याचे अधिकारपत्र दिलेले नाहीत. ते केवळ वेळ काढीत आहेत. आता मुघल दक्षिणेत उतरत असून त्यांनी मदत मागितली आहे व वकिलास परत पाठवले आहे. वेळ येईल तेव्हा संभाजी आमच्या मदतीचे महत्त्व कळून येईल. मुघलांच्या वकिलास आम्ही उत्तर देण्यापूर्वीच काय ते कळवा. या बाबतीत काय करायचे ते लवकर कळवा. हे पत्र म्हणजे सहज असे वाटते की संभाजीला पोर्तुगीज मदत देण्यास तयार असूनही ती त्याने घेतले नाही. संभाजीला दोष देत जरी विजरई रामचंद्र पंडितास दमदाटीचे पत्र लिहिले असले तरी प्रत्यक्षात गोवेकरांनी डिसेंबर 1682 पासूनच मुघलांना मदत करायला सुरुवात केली होती. एकीकडे संभाजीने पत्र दिले नाही म्हणून तक्रार करीत दुसरीकडे त्यांनी मुघलांशी संधान मानले. 12/4/83 रोजी विजरईने औरंगजेबास लिहिलेल्या पत्रावरून विजरईची खरी भूमिका लक्षात येते व त्याच्या दुटप्पी राजकारणाचा बोध होतो. हे पत्र पाहिले म्हणजे संभाजी महाराजांची भूमिका सिद्धच होते. गोव्याला गेलेला मुघल वकील एप्रिल 83 पोर्तुगीज जहाजातून परत जावयास निघाला. त्या जहाजाचा कॅप्टन फेलिसिनो कापलो हा होता. विजरईने दमनच्या अधिकाऱ्यास पत्र लिहून मुघल वकिला सर्व तऱ्हेचे सहाय्य करण्यास व त्याला जरूर पडले तर खरेदीसाठी पैसे देण्यास सांगितले होते. हा वकील परत जाताच विजरईने 83 रोजी औरंगजेबास एक महत्त्वाचे पत्र लिहिले. त्या पत्रात विजरईला पोर्तुगीजाच्या राजाकडून संभाजीचा नायनाट करण्यासाठी पत्र लिहिले होते. विजरईने औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रातूनच पोर्तुगीजांचे मराठ्यांविषयीचे काय धोरणे व मुघलांकडे कल कसा होतो हे स्पष्ट होते. आता इथे आत्तापर्यंत आपल्याशी गोडगोड बोलून आपल्याकडनं तहाच्या गोष्टी करून घेणारे पोर्तुगीज ॲक्च्युअल संकट पडल्यावर काय करतात हे आपल्याला कळतं आहे. आणि ह्याच्यावरूनच आपल्याला समजतं आहे की संभाजी महाराजांच्या ज्या भूमिका होत्या त्या प्रत्यक्षरित्या बरोबरच होत्या. विजरईने हुकूम काढला की बार्देस, साष्ट आणि गोवा येथील स्थानिक लोकांनी 7-8 तारखे संभाजीच्या सरहद्दीत शिरावे. सर्व लोक एका चर्चमध्ये जमले. नदी ओलांडून पोर्तुगीजांनी मराठी मुलखात खेडी व शेती जाळली, परंतु पावसामुळे त्यांच्या हाती काहीच लागले नाही. सप्टेंबर आणि ऑक्टोबरच्या महिन्यात विजरईने फोंड्याच्या वेढ्याची तयारी करण्याचे ठरवले. फोंडा किल्ल्यास वेढ्यात देण्याचा विजरईचा बेत आधीच ठरला असावा, कारण 83 रोजी विजरईच्या आदेशानुसार 2 बोटी भरून माणसे आली. या बोटीत सर्व सैनिक असतील असे विजरईस वाटले, परंतु प्रत्यक्षात 3 ते 4 हजार माणसांपैकी फक्त 150 सैनिक होते. बाकीच्या स्त्रिया आणि मुले होती. फोंडागड हा पोर्तुगीज मराठी सरहद्दीवर होता, त्यामुळे हा एक महत्त्वाचा गड मानला जात असे. हा गड फारच मजबूत होता आणि जुन्या पद्धतींप्रमाणे याच्या भिंती 25-20 रुंद असून भोवताली बुरुज होते. कोटाभोवती खंदक असून काही ठिकाणी त्यात पाणी होते. बाहेरच्या बाजूस एक भक्कम तट असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तो मजबूत गड होता. या वेढ्यासंबंधीची माहिती फक्त पोर्तुगीज कागदपत्रात मिळते. इतके दिवस विस्तृत वर्णन इतर लढ्यांच्या बाबतीत मिळत नसल्याने ते येथे सविस्तरपणे दिलेले आहे. आता आपण जुवेपासून जवळ असलेल्या फोंडा किल्ल्याच्या म्हणजे आपण मराठा आणि पोर्तुगीज बॉर्डरवर असलेल्या किल्ल्याच्या गोष्टीबद्दल आता बोलत आहोत. मुघलांनी कोकण घेण्यापुरतीच दक्षिण कोकणवर कब्जा करण्यासाठी विजरईचा बेत असल्यामुळे त्याने फोंडाला वेढा घातला. विजरई संभाजीच्या सैन्यासह संभाजीच्या फोंडे महालातील दुर्घाड बंदरावर उतरला. येथे पोर्तुगीजांनी 300 मराठ्यांच्या तुकडीसोबत चकमक उडाली. पहाटे या तुकडीचा प्रतिकार करून विजरईचे सैन्य दुर्भाटहून फोंड्यास गेले. फोंड्याचा देसाई दुलाबा नायक हा फितूर होऊन पोर्तुगीजांना दुर्भाट येथे 700 शिपायांसह विजरईस मिळाला. त्यांनी फोंडा किल्ल्याजवळ दारुगोळ्याची व्यवस्था केली. आता इथे एक लक्षात येते बघा की आपल्याकडची जी माणसं आहेत ती सुद्धा पोर्तुगीजांना फितूर होतात. आपल्याला काय वाटतं की फक्त मुघलांनाच फितूर होत होते. ह्याच्यावरनं हा धार्मिक गोष्टींमधला वाद नसून हा त्यावेळेसचा पॉलिटिक्सचा वाद आहे हे आपल्याला हे वाचल्यावर कळतंय की
प्रेशर आल्यानंतर कोण मुस्लिम आहे किंवा कोण पोर्तुगीज हा विषयच येत नाही. जो कचदिल आहे, जो मनानं कमजोर आहे, तो ज्याला जो वाटेल की जो योग्य आहे किंवा जो विजयी होऊ शकतो त्याच्या बाजूने लोक डायरेक्ट फुटायला सुरुवात व्हायची. म्हणजे शेवट तेच झालं, ज्याच्याकडे राज्य, ज्याच्याकडे पैसा, लोक तिकडे जायला लागले. जे संभाजी महाराजांच्या पण ते झालं ना, औरंगजेब येते मग औरंगजेब ग्रेट आहे म्हणजे औरंगजेबाकडे ताकद जास्त आहे म्हणजे आता औरंगजेबाकडे जाऊ. म्हणजे हा फुटाफुटीचा जो कार्यक्रम होता तो काही जातीय किंवा धार्मिक ताण नसून तो शक्तिशाली लोकांच्या विरोधात जो काही बंड पुकारलेला आहे पहिल्यापासूनच तसं होतं. ची लढाई जी आहे ना ती सुरुवात करून थोडीशी डिटेलमध्ये सांगण्यापेक्षा थोडी संक्षिप्तमध्ये सांगूयात, कारण का फोंड्याची लढाई समजल्याशिवाय मराठा पोर्तुगीजांमधला जो ॲक्च्युअल वॉर जो काय सुरू झाला आहे तो आपल्याला समजत नाही. या गडावर सरनोबत येसाजी कंक आणि त्यांचा मुलगा कृष्णाजी हा पदाधी नायक होता. कुठल्या गडावर? फोंड्यावर. किल्ल्यात मराठ्यांचे 600 शिपाई होते. शिवाय सुमारे 200 शिपाई रानात योग्य संधीची वाट पाहत लपून बसले होते. मराठ्यांनी गडावर तोफा डागल्या होत्या. दिनांक 1/11/83 रोजी मराठ्यांनी तोफांचा भडीमार सुरू केला. मराठ्यांनी डागलेल्या तोफा काढण्याचा त्यांनी प्रयत्न केला. 3 दिवस तोफांचा भडीमार केल्यानंतर पोर्तुगीजांना मराठ्यांनी डागलेल्या तोफा उतरवण्यात यश आले. नंतर पोर्तुगीजांनी गडाच्या तोंडाशी असलेल्या रस्त्यावर तोफा डागून तेथे दाळूगोळ्याचा मारा सुरू केला. गडाच्या बाहेरील तटबंदीला भगदाड पडले. त्यावेळी मराठ्यांकडून फारसा विरोध न झाल्याने पोर्तुगीज सैनिकांना आपण सहज गड जिंकू असं वाटलं. त्यानंतर विजरईने भगदाडाच्या तोंडाशी कुंपण करण्यासाठी 3 तुकड्या धाडल्या. भगदाडापाशी त्यांनी तारांची भेंडोळी रचली. गडाच्या दुसऱ्या बाजूस दॉम रॉदिग्रो दे कॉस्ता याने हल्ला सुरू केला. तटाला पडलेल्या भगदाडातून पोर्तुगीजांनी प्रवेश केला आणि तटाच्या आतील बाजूस जाण्यास खंडक ओलांडला. पोर्तुगीजांनी दरवाजापर्यंत जाऊन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला पण तो उघडेना. मराठ्यांनी त्यांना दरवाजापर्यंत येऊ दिले आणि मग त्यांच्यावर तुटून पडले. पोर्तुगीजांना गडावरून गोळ्यांचा वर्षाव करण्यात आला. संधीची वाट पाहत दडून बसलेल्या मराठ्यांनी हर हर महादेव म्हणत पोर्तुगीजांना दे माय धरणी ठाय करून सोडले. मराठ्यांनी इतक्या निकराने हल्ले केले की पोर्तुगीजांना माघार घेण्याशिवाय गत्यंतरच उरले नाही. या लढाईत अनेक पोर्तुगीज मेले व अनेक जखमी झाले. संभाजीराजांचे या वेड्याकडे विशेष लक्ष होते. पोर्तुगीजांचा मारा पाहताच 4/11/83 रोजी घोड्यांच्या 4 तुकड्या व 200 पायदळाची कोमुख धाडण्यात आली. हे सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचताच पोर्तुगीजांनी या तुकड्यावर हल्ला केला. चकमकी उडाल्या. त्यात मराठ्यांचे 4 अधिकारी गेले. सेनापती रॉग्रिदो द कारसा कॉस्ता याच्यावर मराठ्यांचा एक सरदार धावून गेला. तो त्याच्या पाठीत तलवार गुप्पसणार तेवढ्यात फ्रान्सिस्को आल्विज याने दॉम रॉग्रिदोला वाचवले. पोर्तुगीजांनी वेड्याचे काम 5 दिवस चालू ठेवूनही काहीच प्रगती झाली नसल्याने विजरईला धाडण्यात आले. ज्या लोकांना त्याने चिथावणी देऊन गड एका दिवसात घेतो म्हणून कबूल केले होते तेच त्याला माघार घेण्यास सांगत असून तो खूप निराश झाला व आपल्या तंबीत जाऊन बसला. 2दा मरणातून वाचलेल्या दॉम रॉग्रिदोशिवाय तो कोणाशीही बोलेना. मराठे हरिरीने लढत होते. तटबंदीवर तोफखाना चालू ठेवण्याचा हुकूम होता. त्यामुळे किल्ल्यावरील तटाला भगदाड पडले. तोफखान्याचे काम चालूच होते परंतु गोलंदाज तरबेज नव्हते. त्यामुळे त्यांनी मारलेले गोळे तटात न जाता तटाबाहेरच पडत होते तर काही हवेतच उडत होते. काही मराठे पडलेला गोळा पाहण्यासाठी गेले. तो गोळा फुटल्यामुळे 70 जण जखमी झाले. फोंड्यासारखा गड लढवताना मराठ्यांनी तोफेचा गोळा पाहिला नसेल हे खरे वाटत नाही. पोर्तुगीजांनी केलेले वर्ण हे अतिशयोक्तीचे आहे. या 8-9 दिवसाच्या लढाईतच येसाजी कंक त्यांचा मुलगा कृष्णाजी कंक याने शौर्याने धैर्याने लढले. येसाजीच्या लढण्याचे किती कौतुक करावे. शिवाजी महाराजांच्या वेळेचा हा सरनोबत. त्याला देखील शिवछत्रपतींच्या मुलाला लढाईत सहकार्य देण्यात एवढा आनंद वाटला असेल. शूरवीराला केव्हाही रणांगणावर शौर्य गाजवताना आनंद वाटणारच. या बापलेकाच्या शौर्याची जाणीव ठेवूनच त्यांना या महत्त्वाच्या आघाडीवर संभाजीने नेमले असावे. 9/11/83 रोजी तटाला पडलेल्या भगदाडातून किल्ल्यात शिरण्याचा दिवस मुकर्रर करण्यात आला. अखेरचा हल्ला करण्याची तयारी होत असतानाच लढाईचा रंग पलटला. पोर्तुगीजांची वाढती प्रगती झाल्याचे ऐकून उत्साह स्वराज्याविषयीची कळकळ व प्रेम संभाजींना राजापुराला स्वस्थ बसू देईना. पोर्तुगीजांना धान्य व दारुगोळा पुरवू नये या आश्वासन राजापूरच्या मुक्कामात त्यांनी राजापूरच्या फ्रेंच वखारीच्या प्रमुखाकडून केले. ते फ्रेंचांनी पाळलेले दिसते. त्यामुळेच कदाचित संभाजीराजांना फ्रेंचांकडून 1500 पागोडे कर्ज घेतले असावे. फोंड्याच्या आघाडीवर जातीने जाण्याचा त्यांनी निश्चय केला. त्यांना विचार करण्याचा वेळच नव्हता. राजे तातडीने राजापुराहून फोंड्यास पोहोचले आणि पोर्तुगीजांच्या नजरेसमोर त्यांनी 800 स्वारांच्या संरक्षणाखाली आपले 600 शिपाई किल्ल्यात घातले. अशा परिस्थितीत आपण मराठ्यांच्या तावडीत सापडू म्हणून आणि राजे जातीने या वेळेत उपस्थित असल्याने विजराईला छत्रपतींपुढे लढण्याची हिंमत झाली नाही. संभाजी महाराजांच्या तुकडीने पायदळाच्या दोन्ही बाजूस घोडदळाची तुकडी शिस्तीने चालवली होती.
जे 600 सैनिक फिरंग्यांच्या नजरेसमोरून किल्ल्यात गेले त्यांना अडवण्याची ताकद एकाही फिरंग्याला झाली नाही. राजे आल्याचे कळताच येसाजी आणि कृष्णाजींचा ऊर निश्चित भरून आला असेल. शंभूराजेंच्या नेतृत्वाखाली लढण्यात त्यांना धन्यता वाटून अवसान आले असावे. त्यांनी खाडीवर पोर्तुगीजांची गाठ घेऊन त्यांच्याशी झुंज दिली. बहुत कष्ट घेतले, त्यांना शत्रू मारून काढला. शत्रूचा पराभव झाला, पण दोघेही जखमी झाले. त्यांच्या जखमा साध्यासुद्धा नव्हता. हा प्रसंग पाहिला म्हणजे बाजीप्रभूंनी पावनखिंड लढवली त्यावेळच्या प्रसंगाची आठवण येण्याशिवाय राहणार नाही. रणांगावर जखमी झालेल्या दोन्ही पितापुत्रांच्या जखमा भरून शंभूराजांनी डोळ्यांनी पाहिल्या. जखमांमुळे घायल झालेल्या येसाजी आणि कृष्णाजी यांना घरी जावयास सांगून महाराज गड लढवू लागले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला अजून एक संभाजी महाराजांचा फॅक्टर दिसून येतो, तो म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात असलेली इतर जे प्रामाणिक सरदार होते ते सुद्धा संभाजी महाराजांसोबत जिकरीने संकटात लढाईला मदत करतायत. आणि संभाजी महाराजही त्यांना एकाकी न पडू देता त्यांच्या मदतीसाठी फोंट्यावर स्वतः येत आहेत. आणि त्यांना जेव्हा जखमा होत आहेत तेव्हा ते त्यांना घरी पाठवतात आणि त्यांच्या जागी स्वतः लढत आहेत. आता मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी कळल्यावर काय आपल्याला अजून गोष्टी पुरावे पाहिजेत की शिवाजी महाराजांच्या पेक्षा पण संभाजी महाराज काही गोष्टीत वरचढ राहिले. पण तुम्ही गडाला वेढा असताना शंभू महाराज गडावर गेले म्हणजे हा तर हे आपण कागदपत्रात वाचलेले हा पहिलाही मी गोष्ट आहे की वेढा शत्रूचा चालू आहे आणि शत्रूच्या वेढाला गारद करण्याच्या ऐवजी त्यांच्या समोर आपले सैनिक किल्ल्यात पाठवलेत, पण त्यांच्या प्रोटेक्शनसाठी 800 शिपाई पण लावले आणि स्वतः राजे त्या वेढ्यातनं आत गेलेत. म्हणजे तो वेढा काय तकलत होता आणि पोर्तुगीजांना त्यांची काय लायकी होती ते त्याच वेळेस त्यांनी दाखवून दिला असावा. वेढा तोडून जायच्या यांनी तर वेढा असताना आतमध्ये गेलेत. उलट वेढा तोडून आपण इतके दिवस आहे की वेढा तोडून बाहेर जातात. पण एकाची हिंमत पण नाही झाली की त्यांच्यावर काय डागलं पाहिजे. एका चला राजांवर ठीक आहे पण सैनिकांवर सुद्धा त्यांनी सैन्य बळच एवढं मोठं त्यांनी दाखवलं. 600 प्लस हे 800 घोडेवाले. पोर्तुगांच्या मनाने लय होतं ना ते तसं. विजयी मराठ्यांच्या हद्दीत शिरल्यापासून सतत पाऊस पडत होता. वादळी हवा, थंडी, पाऊस यांनी मराठ्यांचे निकराचे हल्ले, त्यामुळे पोर्तुगीज वैतागले. मराठ्यांची कुमक गडावर पोहोचताच विजयीने माघार घ्यायचे ठरवले. त्याने सर्व अधिकाऱ्यांना बोलवून सांगितले, आपली फौज मराठ्यांच्या मानात थोडीच आहे. आपण वेळेवर माघार नाही घेतली तर परत जाणे शक्य होणार नाही. विजयीच्या म्हणण्यानुसार सर्व सैनिकांनी मान्यता दिली आणि आनंदाच्या भरात ते पळत सुटले. 20 नोव्हेंबर 1683 रोजी पोर्तुगीजांनी माघार घेण्यास सुरुवात केलेली पाहताच मराठ्यांनी त्यांच्यावर छापे घातले. फिरंग्यांनी परत जाताच तोफा व बंदुका घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, परंतु मराठ्यांच्या गोळीबारापुढे इंग्रजांना हात हलवीत परत जावे लागले. खाद्यपदार्थ, भाताची 300 पोती आणि 200 गाढवांवर राहिलेले सामान त्यांना मागे ठेवून जावे लागले. विजयीला मराठ्यांचा गनिमी कावा त्यांच्या झाडीत जमून बसणे परिचयाचे, म्हणूनच आमराईतून जाताना नासधूस करण्याची आज्ञा विजयीने त्याच्या सैनिकांना दिली. मराठ्यांचे घोडदळ नदी ओलांडून येत असलेले पाहून त्यांना चुकवण्यासाठी पोर्तुगीज घोडदळही आमराईत शिरले. नदी पार होताना फिरंग्यांना सर्व तऱ्हेचे हाल सोसावे लागले. आता इथं आपल्याला एक लक्षात आलं की आपण आता जे मगाशी डिस्कस केलं ना की संभाजी महाराजांनी वेढा फोडण्याच्या ऐवजी आत का घुसले, त्याच्यावरून आपल्याला कळतं की त्यांनी संख्याबळ आणि जे आपण म्हणतो ना की पॉवरच एवढी दाखवली की त्याच्यानंतर पोर्तुगीजच पळून गेले. कारण का त्यांना लढाई करून आपले पण काही माणसं जाण्याची शक्यता होती ना, तेही त्यांनी वाचवलं. आणि त्यांना लक्षात आलं की जेव्हा तो कमजोर होऊन पळून जाईल त्यावेळेस त्याच्याकडनं त्याचं सगळं सामान पण लुटून घेऊ. म्हणजे किती विचारपूर्वक संभाजी महाराज सुद्धा आपल्याला कळत आहेत. म्हणजे आपल्याला जे दिसतं ना की शत्रू आला म्हणजे नुसतंच तलवार उपसून त्याच्यावर लढाई करणारे संभाजी महाराज नाही आहेत, तर वेळेप्रसंगी वेढा उठवायच्या ऐवजी वेढ्यातनं सुरक्षित आत जाण्याचा प्लॅन करणारे पण संभाजी महाराज आहेत. 11 नोव्हेंबर रोजी फिरंगी दुर्भाटला पोहोचले. तेथून त्यांनी नदी ओलांडून आपल्या हद्दीत जाणार होते. वाटेत मराठ्यांनी घेतलेली एक टेकडी होती. त्या टेकडीवरून फिरंग्यांना धोका असल्यामुळे त्यांनी ती ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. फिरंगी टेकडीवर येतात शत्रूला अंगावर घेण्यासाठी मराठ्यांनी पळण्याचा आव आणला, परंतु हे पळणे साधेसुधे नव्हते, त्यात युद्ध कौशल्य व चातुर्य होते. फिरंग्यांनी मराठ्यांचा पाठलाग केला. मराठ्यांना हेच हवे होते. त्याचवेळी विजयीने उरलेले सैन्य जनरल द्रॉम ग्रितो दी कास्तो याच्या ताब्यात देऊन घोडदळाला त्यांच्या मागे जाण्यास सांगितले. जनरल टेकडीवर चरताच मराठ्यांनी त्याच्यावर हल्ला केला. यावेळी मराठी घोडेस्वार घोड्याला लागत वाकून स्वतःच्या पाठी ढालीने झाकून निश्चयाने फिरंग्यांवर हल्ला करत होते. पोर्तुगीज मराठा सैनिकांना पळणेही कठीण झाले. मराठ्यांनी त्यांच्यावर धावून जाऊन अनेकांना पायदळी तुडवले. भर दुपारी मराठ्यांच्या तलवारी व लहान तोंडीच्या बंदुकाच्या कचाट्यात पोर्तुगीज सापडले. आता लहान तोडीच्या बंदुकांचा वापर मराठी करतायत ह्याचा उल्लेख आपल्याला पोर्तुगीजांच्या उल्लेखात सापडतोय. बरं, दुसरी गोष्ट आणि आपण युद्धात वापरत नव्हतो पण इथं युद्धात वापरलेलं सांगितलं जातंय. आणि दुसरी गोष्ट मराठ्यांची लढाईची टेक्निक पण इथे सांगितली की यावेळी मराठी घोडेस्वार घोड्यालगत वाकून स्वतःच्या पाठी ढालीने झाकून निश्चयाने हल्ला करत आहेत. म्हणजे घोड्यावर झोपून पाठ आपली ढालीने झाकून हात फक्त रिकामे ठेवून दोन्ही हातांनी शत्रूवर हल्ले करत आहेत. म्हणजे हा उल्लेख आपल्याला मराठ्यांचा जो वॉरचा जो प्रकार आहे तो अजून डिटेलमध्ये सांगण्यासाठी किती मदत होते.
त्यावेळी जर 50 मुस्लिम फिरंग्यांच्या मदतीसाठी गेले नसते तर एकही फिरंग जिवंत राहिला नसता. या धामधुमीत मानुएल द सिल्वा व त्याचे इतर 200 सैनिक ठार मारले गेले. घोडदळाखाली सापडलेले काही निसटले. तेथेच पोर्तुगीज विजयी कॉंदे ऑल्व्होर आला होता. मराठ्यांनी त्याला पाहताच भाल्याने मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून तो 2दा निसटला. संभाजी राजांना पोर्तुगीज विजयीने मारण्याचा बेत केला होता. त्याचा बदला अशा तऱ्हेने मराठ्यांनी घेतला. मराठ्यांच्या हल्ल्यामुळे मोठे अधिकारी पाण्यात पळाले. त्यातील काही पोहत होते तर काहींना माने इतक्या पाण्यात उभे होते. विजयी आपल्याच लोकांची फजिती पाहण्यासाठी नजर गेला तेव्हा सर्व घाबरलेले लोक त्याच्या दृष्टीत पडले. या युद्धात पोर्तुगीज पायदळाच्या तुकडीतील सर्व शिपाई मारले गेले. सुरुवातीला मराठ्यांना पोर्तुगीजांच्या दारुगोळ्यापुढे आपला निभाव लागणार नाही असे वाटले होते. फोंडागड मराठ्यांच्या ताब्यात राहावा, तो शत्रूच्या हाती पडू नये, स्वामींची फत्ते व्हावी म्हणून तेथील हवालदार सरनौबत सबनीस नाईकवाडी यांनी फोंड्याचे पिरास नवस बोलले होते. स्वामींची फते झाल्यानंतर 2/1/84 रोजी कवी कलशाने धर्माजी नागनाथाला लिहून पिरास दरवर्षी 50 होन उत्फुल, दिवा इत्यादीसाठी दिले. आता इथे बघा आपल्याला लक्षात येतं आहे की फोंड्याच्या किल्ल्यावर राहणारे जे अधिकारी लोक आहेत, म्हणजे संभाजी महाराजांसोबतचे नाही तर अधिकारी लोकांनी नवस बोलला आहे आणि तो पूर्ण करण्यासाठी कवी कलश काही गोष्टी नेमत होत्या. याचा अर्थ त्यांना संभाजी महाराजांनीच कौल दिला, आदेश दिला असावा. याच्यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की संभाजी महाराज आपल्या आजूबाजूच्या जनतेचा किती विचार करणारे पण होते आणि आजूबाजूच्या जनतेचा म्हणजे त्याच्यामध्ये त्यांचा भाव काय हे लक्षात घेऊन त्यांच्या गोष्टीत त्यांचं मन राखण्याचा प्रयत्न केला. आता त्यांनी त्या पिराला 50 होन फूल आणि दिवा देण्यात मागचं राजकारण आपण समजून घेतलं पाहिजे की तिथं काय होतं ह्याच्याशी त्यांना घेणं देणं नाही आहे, पण आपल्या लोकांना चांगलं वाटणं गरजेचं आहे. इथं हा विचार करताना त्यांनी पिराला हे देऊन ठेवलं आहे काय की आपण म्हणतो की 5 होन उत्फुल आणि दिवा इत्यादीसाठी खर्च दिला आहे. ह्याच्यावरून आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की आपण जे सरळ सरळ धर्मांध राजकारण जे पसरवतो की ही फक्त एक धर्मविरुद्ध दुसरी धर्म लढाई आहे, इथं असं नाही आहे. इथं राष्ट्रविरुद्ध राष्ट्र लढाई आहे की माझ्या राष्ट्राच्या हितासाठी जर का मुसलमान तयार असेल तर आम्ही त्याची पण मदत घेऊ, पण जर का आमच्या राष्ट्राच्या विरोधात जर का आमचा माणूस असेल तर तोही मरेल आणि मुस्लिम असेल पोर्तुगीज असेल तर तोही मरेल. त्यामुळं सरळ सरळ धार्मिक युद्ध म्हणण्यापेक्षा आपल्याला थोडंसं याच्यामध्ये असं म्हणायला लागेल की परकीय विरुद्ध आपण म्हणजे आपण हिंदू येतो म्हणून आपण म्हणतो, पण काही अंशी हा धार्मिकवाद आहे पण बहुतांशी हा वाद धार्मिक नसून हा राजकीय आहे. घरी गेलेल्या कृष्णाजीच्या बऱ्याच जखमा बऱ्या न झाल्यामुळे तो तेथेच मरण पावला. म्हाताऱ्या येसाजीला आपल्या डोळ्याने आपल्या मुलाचा मृत्यू पाहावा लागला. शिवाजी महाराजांनी कोंडाणा घेतला. घरी गेल्यावर शिवाजी महाराजांनी कोंडाणा घेतला तेव्हा तानाजीला वीराचे मरण येऊन म्हातारा शेलार मामा मागे राहिला. त्याचप्रमाणे फोंडागड मराठ्यांकडे राहिला तेव्हा कृष्णाजी जखमीहून मरण पावला. येसाजी मागे राहिला. तो आपल्या पुत्र निधनाचे दुःख सहन करण्यासाठीच. कृष्णाजी घरी त्याची बायको व 3 वर्षाचा मुलगा कृष्णाजी नावाचाच मुलगा होता. कृष्णाजीच्या नावाने सुभा चालवावा आणि लोकांच्या जमावास चाहूजी कंक याने कारभारी नेमावे अशी येसाजीची इच्छा होती. येसाजी संभाजीराजांना भेटला व त्याने ही विनंती केली तेव्हा संभाजीराजांनी येसाजीचे कामाचे मर्द स्वामी कार्यात तत्पर आणि मुलगाही स्वामी कार्यातच गेला म्हणून येसाजीला 1000 होन व कृष्णाजीला 1000 होन पारितोषिक दिले. कृष्णाजीच्या मुलास सुभा दिला व लोकांचा जमाव करण्यासाठी नेहमीच चाकरीत राहावे म्हणून साहूजी कंकाला कारभार चालवायला सांगितला. कृष्णाजीच्या सुब्याची आसामी चालवावी व त्याचा अज्ञान पालन करता म्हणून साहूजीला वार्षिक 600 होन द्यायचे ठरवले. त्यातील 400 होन खासा जातीस व 200 चाकरीसाठी होते. 12/11/83 रोजी. आता हा वरचा मुद्दा वाचताना आपला शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे सैनिकांना आपल्या अधिकाऱ्यांना सेनानींना जे जपलं त्यांना ज्या पद्धतीने आपण म्हणू शकतो ना की मान मर्तब दिला त्याचंच उदाहरण आपल्याला इथे दिसते. म्हणजे मागे तर उदाहरण दिलं आहे की ज्याप्रमाणे तानाजी मालुसरेंना शिवाजी महाराजांनी मरणोत्तर सत्कार केला, शेलार मामांचा सत्कार केला, त्याचप्रमाणे इथे त्यांनी संभाजी महाराजांनी पण केलेला आहे. याच्यावरून आपल्याला कळतं आहे की वडिलांच्याच पावलांवर संभाजी महाराज. बरं, ही घटना 83ची आहे आणि 83च्या काळामध्ये जर का हे सगळं घडतं आहे तर 80च्या काळापर्यंत आणि 79च्या काळापर्यंत जे संभाजी महाराजांची बदनामी जी चालवली होती ती मुघलांना मिळाले, त्यांनी अमुक केलं तमुक केलं, या सगळ्या गोष्टी करून राज्याभिषेकाची लालसा होती म्हणून हे सगळं केलं हे आपण म्हणतो. पण आता राज्यावर आल्यानंतर आपण जे 2 वर्षातलेच प्रकरणं वाचतोय तेवढी 2 वर्षाची प्रकरणं माझ्या मते कुठल्याच राजाच्या वाटेला आली नसावीत. एवढी दगदग संभाजी महाराज करतायत हे आपल्याला दिसतंय.
बरं एका आघाडीवर नाही तर 4-4, 5-5 आघाड्यांवर ते जात आहेत. आता ह्यापेक्षा अजून काय करतो तो दाखवणं गरजेचं असतं की आपण लोकांना पटवून देऊ शकतो. हे पुस्तक आजचं नाही, हे पुस्तक अत्यंत जुनं आहे, पण असं असून सुद्धा लोकांनी ह्या पुस्तकातील मुद्दे वाचणं मुद्दामून इंटेन्शनली टाळून ज्या पुस्तकांमध्ये संभाजी महाराजांचा उपमर्द झालेला आहे अशी पुस्तकं वाचून त्यांच्यावर नाटक लिहिली, त्याच्यावर कादंबऱ्या केल्या, त्याच्यावर नाटकं केली आणि पिक्चर काढले. सो ह्याच्यातून आपल्याला कळतं आहे की हे सगळ्या गोष्टी हेतुपुरस्सर केलेल्या होत्या. पुरावे नव्हते अशातला भाग नाही आहे. हेतुपुरस्सर त्या पुराव्यांचा अभ्यास न करता जे गोष्टी त्यांना कदाचित त्या काळात असं वाटलं असेल की ह्या पुरावे कधी कुणाकडे पोचणारच नाहीत, कुणापर्यंत जाणारच नाहीत, ह्याचं कोण लेखन करणारच नाहीत. पण डॉक्टर कमल गोखलेंनी ह्या गोष्टींमधून हे पुस्तक मांडल्यानंतर आपल्या लक्षात येतं की कुठल्याही कादंबरीपेक्षा पुराव्यांनिशी लिहिलेलं पुस्तक किती महत्त्वाचं असतं. ह्यातले एवढे उतार्यापैकी कितीतरी उतार्यापैकी आपल्या 10% पण गोष्टी कादंबरीत कळत नाही. त्या केल्या तरी आपल्याला त्या काल्पनिक वाटतात. आपल्याला त्यात कळायला मार्ग नसतो की यातलं काल्पनिक किती आहे आणि खरं किती आहे. पण इथं ह्या पुस्तकांचं वाचन करणं हे त्यासाठी महत्त्वाचं असतं. मराठ्यांनी आपल्या पराक्रमाने पोर्तुगीजांचा पराभव करून त्यांना वेढा उठवण्यास भाग पाडले असले तरी पोर्तुगीज विजयीने पोर्तुगालला स्वतःचे पराभवाचे वृत्त कळवून कौशल्य दाखवण्याचा कैसा केविलवाना प्रयत्न केला हेही दिसते. हा किल्ला मराठ्यांच्या माऱ्यासमोर टिकाव धरणारा नाही असे या लढाईत संभाजीच्या लक्षात आले. जो गड घेण्यासाठी आपल्या वडिलांना 2-3 महिने लागले त्या गडाला फिरंग्यांनी 9 दिवसात भगदाड पाडलेले पाहून राजांनी फोंडा गड पाडून त्याच दगडांनी जवळच्या एका टेकडीवर नवीन गड बांधला व त्या गडाचे नाव मर्दनगड असे ठेवण्यात आले. म्हणजे फोंडा त्यांनी प्रॉपर पाडून टाकला आणि तिथूनच अंतरावर मर्दनगड बनवला. संभाजी आणि पोर्तुगीज यांच्या युद्धात पोर्तुगीज कोकणातील बहुतेक देशवासियांचे सख्य होते. पेडण्याचा केशवप्रभू, डिचोलीचा देसाई, साखळीचे राणे हे पोर्तुगीजांना मदत करीत असत. म्हणजे आपलेच हिंदू लोक पोर्तुगीजांना मदत करतायत आणि संभाजी महाराज त्यांच्याच विरोधात लढत आहेत. शत्रुजी राणे हा पोर्तुगीजांतर्फे लढत असताना मराठ्यांनी त्याला कैद केले होते. केशवप्रभूने तर कुडाळपासून अंकोल्यापर्यंतचा कोकणातील देसाईंची माहिती देऊन ते संभाजीविरुद्ध लढण्यास तयार असल्याचे सांगितले होते. इतके करूनही तो थांबला नाही तर त्याने अंकोल्यापासून राजापूरपर्यंत असलेल्या संभाजीच्या कोकणातील किल्ल्यांची तपशीलवार माहिती दिली. म्हणजे आपले लोक नुसते ठितूरच निघत नाही तर थेट लढाईला पण मदत करतात. बरं, हे पोर्तुगीजांना. हा तळ कोकणातील सगळे सामंत आणि जे मुख्य अधिकारी जे असतात त्यांपैकी हे लोक आहेत. औरंगजेबाचा वकील शेख मोहम्मद विजरेने जाण्यापूर्वी मानुची हा इटालियन प्रवासी गोव्यात होता. त्याला मुघल दरबाराच्या चालीरीती माहीत होत्या आणि फारशी भाषा येत होती. पोर्तुगीजांनी त्याचे साहाय्य घेतले तरी मानुचीला पोर्तुगीज, मुघल किंवा मराठे यांच्या संबंधाविषयी फार थोडी माहिती असावी असे दिसते. फोंड्याचा वेढा उठवल्यानंतर संभाजीराजे पन्हाळ्याला जातील अशी विजरेची समजूत होती, परंतु ही समजूत चुकीची ठरली. मराठ्यांचे सैन्य पोर्तुगीज परिसरात असल्याचा फायदा घेऊन संभाजीने पोर्तुगीजांची पुरी फजिती करायचे ठरवले. पोर्तुगीजांनी मुघल आरमारास आपल्या हद्दीतून जाण्याची परवानगी नाकारली होती. मुघल आरमार धान्य घेऊन गोव्यातून कोकणात जाणार होते. ही मदत थांबावी म्हणून संभाजीने आपले सैन्य गोव्याच्या परिसरात नेले होते. त्याचाच फायदा घेऊन मराठ्यांनी गोव्यावर स्वारी केली. या स्वारीचे वर्णन रॉबर्ट आम, मनुची, इंग्रज वखारवाले व मराठी बकरी यातूनही मिळते. यातील काही वर्णने पोर्तुगीज कागदपत्रांशी जुळतात तर काही जुळत नाहीत. पोर्तुगीज कागदपत्रात संभाजीच्या हालचालीविषयी संबंधी विस्तृत वर्णने आहेत, त्यामुळे त्या आधारेच या प्रकरणातील भौतिक माहिती मिळते. आता इथं आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की पोर्तुगीजाला वाटलं होतं की विजयीला वाटलेलं की फोंडा किल्ल्याचा मॅटर सेटल झाल्यानंतर संभाजीराजे पन्हाळ्याला जातील, परंतु पन्हाळ्याला न जाता आता ते उरलेला जो गोव्याचा भाग आहे म्हणजे पोर्तुगीज मराठ्यांचा प्रांत घेण्याचा प्रयत्न करत होते. पण संभाजी महाराजांनी तो तर हल्ला उडवलाच, पण आता त्यांना लक्षात आलं की हा जर का ॲक्टिव्ह होतोय पोर्तुगीज आणि उद्या मुघलांनाही मदत करणार आहे, तर आता ह्याच्या प्रांतातला तुकडा आपल्याकडनं घेणं जोपर्यंत आपण करणार तोपर्यंत तो शांत बसणार नाही. जुवे किल्ल्यावरचा हल्ला. सांत इस्तवा हे छोटे बेट जुन्या गोव्यापासून एका नदीमुळे अलग झालेले आहे. हे बेट धावजी या तिसवाडीतील गावाच्या पहिले तीरस आहे. ओहोटीच्या वेळी पायवाटेने गोवा शहरात जाता येते. या पायवाटेच्या रक्षणासाठी पोर्तुगीजांनी जुवे बेटावरील डोंगरात हा किल्ला बांधला होता. धावजीच्या बाजूने किल्ल्याच्या नदीच्या किनाऱ्यावर बुरुज बांधले होते. जुवे बेटाच्या एका बाजूस भतग्राम व फोंडे हे नदीच्या अलीकडील भाग मराठी राज्यातील प्रदेशात मोडत असत व दुसऱ्या बाजूला मांडवी नदीच्या पलीकडील गोवा शहराचा भाग कम तट होता. 24/11/83 रोजी
8 वाजता 40 मराठ्यांची एक तुकडी या बेटावर गेली. त्यावेळी किल्ल्यावर पहारेकरी नव्हते. मराठ्यांनी शिड्या लावून किल्ल्यात प्रवेश केला तेव्हा त्यांना कोणीही प्रतिकार केला नाही. गडावरील किल्लेदार व काही गोवेकर ख्रिस्ती यांना मारण्यात आले. गडावर पोहोचल्यानंतर मराठ्यांनी दुसऱ्या बाजूस असलेल्या सैनिकांना इशारा देण्यासाठी तोफा ओढण्यास सुरुवात केली. त्यामुळे पोर्तुगीजांना ही बातमी लागली. शहरातील लोकांनी व पाद्र्यांनी मराठ्यांवर हल्ला करण्याची इच्छा दर्शवली. रात्री 10 वाजता गोवे शहरातील घंटा वाजवून संकटाची सूचना देण्यात येताच नदीच्या बाजूस असलेल्या शहराच्या तटाकडे काही सशस्त्र पाद्री धावत गेले. आता इथं लक्षात घ्या, पाद्री सशस्त्र धावत गेले. पाद्री म्हणजे कोण? धर्मकार्य करणारी माणसं ख्रिस्त्यांमधली. परंतु तेही वेळेप्रसंगी हत्यार घेत होते हे इथं आपल्याला समजून येते. याचा अर्थ ते पाद्री हे काही फक्त देवाचं काम करण्यासाठी त्यांच्या इथं आलेले नव्हते, तर धार्मिक प्रचार करून आपला धर्म कुरतडण्यासाठी आणि वेळेप्रसंगी शस्त्र हातात घेऊन स्वराज्य कुरतडण्यासाठी पण ते आले होते. हे ह्या गोष्टीवरून आपल्याला कळतं. 25 नोव्हेंबर 1683 रोजी सकाळी 7 वाजता विजयीने 400 शिपायांसह जुवे बेटाकडे कूच केली. गडावर संभाजीराजांचे सैन्य सज्ज होते. विजयीने त्यांच्यावर हल्ला करून लढाईस प्रारंभ केला. मराठ्यांनी आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पळून जाण्याचा आव्हानला. पळत असतानाच 300 सैनिकांची कुमक त्यांना मिळाली. या सर्वांनी मिळून परत पोर्तुगीजांवर हल्ला चढवला. जीव वाचवण्यासाठी अनेक पोर्तुगीज शिपाई डोंगरावरून नदी तीराकडे पळ सुटले. या धामधुमीत मराठ्यांकडील 4 घोडेस्वारांनी विजराईवर तलवारीने हल्ला केला. विजराईवर कैद होण्याचा प्रसंग होता. रॉद्रिगो दी कॉस्टा हा घोडा घेऊन विजराईच्या संरक्षणासाठी धावला नसता तर विजराईवर अनर्थ ओढवला असता. तरी देखील विजराई घायल झालाच. मराठ्यांनी माघार घेणाऱ्या पोर्तुगीजांवर वरून मोठाले दगड ढकलून दिले. ते वर येणाऱ्या पोर्तुगीजांवर पडून काही लोक मेले. 300 लोकांपैकी एकही जखमी झाल्याशिवाय राहिला नाही. त्या दिवशी गोवेकरांनी पूर्वेकडील लढाईत कधीही अनुभवला नव्हता असा दुर्दैवी प्रसंग येथे बघितला. या प्रसंगामुळे विजराईला काही सुचेना. शेवटी एका खंदकातून सर्वांनी परत जाण्याचे ठरवले. एका माचव्यातून विजराई व इतर अधिकारी माघारी जाण्यास निघाले. त्यांचे घोडे मराठ्यांनी ताब्यात घेतलेच होते. मराठ्यांच्या हातात जुवे बेट पडल्यावर गोवे शहराच्या बाजूला नदीला लागून ज्या शेतजमिनी होत्या त्यांचे बांध पोर्तुगीजांनी फोडून टाकले असल्यामुळे साहजिकच नदीचे पात्र मोठे झाले होते. पळून जाणाऱ्या पोर्तुगीजांपैकी बरेच जण मातीत गाडले गेले. मराठ्यांनी त्यांना कापून काढले. काही जण वाचले, ते वाढत्या पाण्यामुळे बुडाले. अशा तऱ्हेने मराठ्यांनी पोर्तुगीजांचा पराभव करून गोव्या नजीकचे हे बेट व किल्ला ताब्यात घेतला. ही लढाई संभाजीराजांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली होती. वरील प्रसंग अनेकांनी लांबून पाहिला. ही लढाई पाहण्यास इतकी गर्दी जमली होती की आजूबाजूच्या सर्व टेकड्या लोकांनी फुलून गेल्या होत्या. खुद्द जुन्या गोव्यातील लोकांनी हे भयंकर दृश्य पाहिले, पण कोणीही त्यांच्या मदतीस धावले नाहीत. असे सांगतात की या प्रसंगानंतर संभाजीने गोवे शहरावर हल्ला करण्याचे ठरवले होते, परंतु नदीला भरती आल्यामुळे ते शक्य झाले नाही. खंडोबल्लाळ सिटनीस यांच्या त्रोटक हकीकतीवरून वरील गोष्टीस दुजोरा मिळतो. या हकीकतीस म्हणले जाते की ते दिवशी गोवे घ्यायचेच, परंतु फिरंग्यांचे दैव समुद्राने रक्षले. या भरतीच्या वेळी संभाजीने घोडा पोहणीस लागला असावा आणि त्याचवेळी खंडोबल्लाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नदीत उडी टाकून राजांचे रक्षण केले असावे. संभाजीने त्याबद्दल खंडोबल्लास योग्य ते बक्षीस दिले आहे. आता जुवे किल्ल्यावरील हा रणसंग्राम आपल्याला दाखवून देतो की हा किल्ला फोंडा जिंकल्यानंतर, फोंडा आपल्याकडेच राहिल्यानंतर जुवे किल्ला हा ॲक्च्युली आता बाउंड्री बनला होता. आता बघा, आपण बसलोय त्याच्या एक्झॅक्ट समोरचा, नदीकडचा हा समोरचा जो पूर्ण भाग आहे ना, तो फोंड्यापासून जवळचा आपला मराठी साम्राज्याचा राज्य, म्हणजे इथपर्यंत आपली सीमा आहे. आणि आता आपण बसलोय तो त्याच्या मागची जी बाजू आहे आणि त्याच्या या साईडची जी बाजू आहे म्हणजे समुद्राकडची बाजू, ती पूर्ण पोर्तुगीजांचा भाग आहे. म्हणजे मराठ्यांनी या बाजूने नदीतून इकडून येऊन किल्ल्यावर हल्ला केला आणि तिकडून गोव्यातले लोक इकडं आले, परंतु युद्ध जे झालं ते ह्या नदीच्या तीरावर झालं. ह्या नदीमुळे वाचले. आणि आता ह्याचा उल्लेख केला, हा किती सीन इमॅजिन करायला तुम्हाला मदत होते बघा, की नदीचं पात्र कमी असताना सैनिक इकडं आलेत, अचानक नंतर बांध फोडल्यामुळे नदीचं पात्र हळूहळू वाढतंय. त्यात युद्धात इकडं आलेली माणसांना मराठे पहिले पळून जात आहेत, नंतर परत 300 लोक तिकडून आपले ॲड होत आहेत आणि मग सगळे मिळून अटॅक करतायत. ह्याच्यातलं चुकीचं पण असं होतं, शेताचे बांधणं असता कुठला तरी धानाचा बांध असू शकतो ना. हा, नोव्हेंबर शेताचे म्हणजे शेतासाठी केलेले बांध असं असू शकतं. सो आपल्याला लक्षात काय घ्यायचं की नदीचं पात्र वाढल्यानंतरची झालेली धावपळ हे पाहण्यासाठी लोक जमलेत. म्हणजे आपण एखादी मॅच जशी पाहतो तेव्हा कशी आपण लोक ह्याच्या आधी कुठल्या तुम्ही प्रसंगामध्ये युद्ध पाहणारे लोक कधी बघितले नसतील किंवा हा उल्लेख कुठं ऐकला नसेल, पण ह्या उल्लेखामुळे आपल्याला एक सीन इमॅजिन करायला मदत होते बघा, की इथं आपण बसलो, इथे समजा युद्ध चालू आहे आणि समोर आपल्या चारी बाजूनी बघा आपल्याला बेट दिसत आहे आणि हे युद्ध बघायला त्यांच्यासाठी ते सेफ एरिया आहे, कारण का मध्ये नदी आहे, त्यामुळे तिथं बसून ते बघू शकतात. हा उल्लेख आपल्याला इतिहासातील घटना आणि त्यावेळेची समाजरचना बघण्यासाठी किती मदत करतो, की युद्ध म्हणजे असं नसतं की 2 राज्यात युद्ध चालू आहे तर बाकी सगळे लोक पळून जातील.
हे कन्फर्म आहे की बाकीच्या लोकांवर कोण कधी अटॅक करत नव्हतं उगाचच. युद्ध हे फक्त शस्त्र असलेल्या माणसाचं, शस्त्र असलेल्या माणसाशीच असायचं. आणि त्याच्यात आपल्याला ह्या गोष्टींमुळं आपल्याला काही गोष्टी नीट कळतात. आणि ह्याच्यावरून आपल्याला हेही कळतं आहे की संभाजी महाराजांचा चंग काय होता की तिथून फक्त त्यांना जुवे किल्ला नव्हता घ्यायचा, तर जुवेवरून त्यांना गोव्यात जायचं होतं आणि गोव्यात जाऊन त्यांना गोवा जिंकायचा होता. परंतु ऐन वेळेला समजा भरती वाढली असेल किंवा नदीच्या पात्राला बांध फुटल्यामुळे, समजा जर का आपण असं म्हणूयात की ह्या नदीला बांध बांधले असतील पाणी साठवण्यासाठी, ते बांध फुटल्यामुळे पाणी वाढलं असेल, ह्याच्यामुळे ते जाऊ शकले नाहीत. अन्यथा त्याच दिवशी गोव्यावर हल्ला होऊन गोवा पण काबीज केला गेला असता. मराठ्यांनी हा गड केवळ एका दिवसात ताब्यात घेतल्यानंतर आतील पुतळ्यासह गडावरील चर्च जाळले, लेडी व्हर्जिन ही जी मूर्ती फोडली, तिच्या कडेवर असलेले बाळ जिजसचे डोके उडवले, तसेच क्रुजावर असलेल्या ख्रिस्ताच्या मूर्तीचे पाय तोडण्यात आले. अशा तऱ्हेने मराठ्यांनी अनेक चर्च उद्ध्वस्त करून तेथील मूर्ती फोडल्या. हिंदूंच्या अतिसहिष्णू वृत्तीमुळे झालेल्या या गोष्टींचा लोकांना सहसा आवडणार नाहीत, परंतु आतापर्यंत मुघलांनी, पोर्तुगीजांनी हिंदुस्थानातील केवळ देवळे पाडून आपली चर्चे किंवा मशिदी बांधल्या आहेत. भारतीय इतिहासात हिंदूंनी आपल्या लोकांचा सूड म्हणून त्यांच्या मशिदी व चर्चे पाडल्याची उदाहरणे क्वचित आढळतात. संभाजीराजांना पोर्तुगीजांच्या दुटप्पी धोरणाचा पहिल्यापासून अनुभव होता. मुघलांशी संधान बांधून कोकण काबीज करण्याचा त्यांचा बेत राजांनी आपल्या युद्धकौशल्याने हाणून पाडला होता. जशास तसे या न्यायाने वागून संभाजीराजांनी पोर्तुगीजांना आपल्या शास्त्र तेजाचे दर्शन घडवलेले असे दिसते. 26 नोव्हेंबर 1683 रोजी 12 वाजेपर्यंत मराठ्यांचे सैन्य या बेटावर होते, परंतु त्याच दिवशी एकाकी घाईने मराठी हे बेट सोडून परत गेले. संभाजीराजांना मुघलांची फौज येत असल्याचा सुगावा लागल्यामुळे परत जाताना मराठ्यांनी आपल्या बंदुका आणि पुष्कळ सामान किल्ल्यावरच टाकले. अशावेळी आपण त्या गडावर अडकून पडू नये म्हणूनही त्यांनी माघार घेतली असावी. जुवे बेटास पोर्तुगीजांच्या आरमाराकडून वेढा पडण्याचा संभव होता. संभाजीच्या आरमाराने गोव्यात प्रवेश करू नये यासाठी मांडवी नदीच्या मुखावर असलेल्या आग्वाद, रईस मागूस, काबू, मुरगाव या किल्ल्यातील पोर्तुगीजांनी संरक्षणासाठी आपले आरमार सज्ज ठेवले होते. जुवे बेट घेतल्यासंबंधी मराठी कागदपत्रात उल्लेख आढळत नाही. मार्गशीर्ष मासी फिरंगी यांचे कुंभार जुवे घेतले अशी नोंद फक्त जेदे शकावलीत आहे, परंतु पोर्तुगीज कागदपत्रात, विजराईच्या पत्रात, इंग्रजांच्या पत्रव्यवहारातून व मानुषीने दिलेल्या माहितीत संभाजीने कुंभार जुवे घेतल्याची माहिती आढळत नाही. यावरून जेदे शकावलीत कुंभार जुवेविषयीची नोंद आहे व ती तिथे वर्णन केलेल्या जुवे संग्रामाविषयी असावी. कुंभार जुवे हे बेट जुवे उर्फ सांत इस्तेवा या बेटाजवळ असल्यामुळे नावाचा घोळ झाल्याची शक्यता आहे. म्हणजे आपण ह्या भूमीचा, ह्या किल्ल्याचा लढाईसाठी वापर केला, लढाई झाली, त्याच्यानंतर लक्षात आलं की ह्या किल्ल्यावर फार काही टिकणं काय सोपं नाही, कारण का आपल्याला आत्ताच जाणवते की उंची नाही आहे, बांधकाम नाही आहे. त्यामुळे ते परत आपल्याला जर का गोव्यावर जायचं नाही आहे तर इथं थांबण्यात काही पॉईंट नाही, कारण का याला वेढा पडला. नदी म्हणजे आरमार येऊ शकतं, आरमार येत तर महाराज अडकू शकतात. त्यामुळे त्यांनी इकडनं काढता पाय घेतला आणि जाताना आपलं स्पीड वाढावा म्हणून उकडचा साठलेला जो काही साधा आहे तो इथंच टाकून ते निघून गेलेत. 83 मधील संभाजीराजांची गोव्यातील स्वारी व 1570 मधील आदिलशहाने केलेल्या हल्ल्यात युद्धशास्त्रदृष्ट्या बरेच साम्य आहे. या लढाईत संभाजीबरोबर अकबरही होता. पोर्तुगीजांशी मध्यस्थी करण्यात भाग घेण्याची इच्छा अकबराने दर्शवली होती. म्हणजे अकबराचा वापर अजूनही चालू होता. जे आपण 81 पासून आपण जे वाचतोय, आता 83 चालू आहे आणि 83 मध्ये पण पोर्तुगीजांबरोबरच्या हल्ल्यात अकबर महाराजांसोबत आहे. 1683 रोजी संभाजीने राय कीर्तिसिंग हा वकील विजराईकडे धाडला होता. तो 2 डिसेंबर 1683 रोजी विजराईच्या राजवाड्यात पोहोचला. संभाजीचे अधिकारपत्र आहे का असे विजराईने वकिलास विचारले. वकिलाजवळ संभाजीचे अधिकारपत्र नाही हे कथाच विजराईने त्यास परत पाठवले. कदाचित संभाजीराजांना पोर्तुगीजांच्या हद्दीतून सुरक्षितपणे बाहेर पाठवायचे असल्याने वेळ काढण्यासाठी हा वकील पाठवला असावा. म्हणजे महाराज इथंच असतानाच त्यांनी विजराईकडे वकील पाठवला. म्हणजे किती छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकांना साम्य देणारी या घटना की एकीकडे लढाई पण केली आहे आणि त्याच्याच वकिलाला त्याच्याकडेच आपला वकीलपद पाठवला आहे तह करण्यासाठी. म्हणजे हेच शिवाजी महाराजांनी केलं आहे की मग संभाजी महाराज काय वेगळं करतायत. म्हणजे असं म्हणण्याला कुठं स्कोपच नाही की शिवाजी महाराज गेलेत. संभाजी महाराजांच्या रूपानं शिवाजी महाराज आपल्याला परत भेटतायतच, कारण का संभाजी महाराजांनी कुठेच कसर नाही सोडली शिवाजी महाराजांसारखं वागायची. 11 डिसेंबर 1683 रोजी मराठ्यांनी साष्ट व बारदेश या पोर्तुगीजांच्या मुलकावर हल्ले केले. त्यावेळी मराठ्यांच्या सैन्यात 6000 घोडेस्वार व 8 ते 10,000 शिपाई असावेत. संभाजीकालीन एका पोर्तुगीज बखरकाराने लिहिले की संभाजीने 20,000 शिपाई व 4 ते 6,000 स्वार 10 हत्ती घेऊन गोव्यावर हल्ला केला. आपली वेळ कमी असल्यामुळे आपण ज्या जुवे किल्ल्यावर आलो आहे त्या जुवे किल्ल्याबद्दलची माहिती घेतली. त्या जुवे किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांची आपल्याला अनेक वेगवेगळी पैलू आपल्याला दिसतात. पहिला पैलू कुठला दिसतो की फोंड्याच्या स्वारीतला ज्यावेळेस येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक किल्ल्यावर भांडत आहेत, युद्ध करत आहेत, त्यावेळेस त्यांना इथं नेमणं हा
छत्रपती शिवाजी महाराजांनुसारच जो काही त्यांच्यातला एक गुणधर्म आहे की चांगल्या व्यक्तींचा मान मरातब ठेवणे आणि त्यांना योग्य जागी नेमणूक करणे हा पहिला गुणधर्म दिसतो. दुसरा, ज्यावेळेस आपला सहकारी अडचणीत पडला आहे त्यावेळेस स्वतः गडावर खुशालीत राहून फक्त आज्ञा सोडण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांसारखंच वेळप्रसंगी घोड्यावर चढून तलवार काढून ते मैदानात उतरलेत. तिसरी गोष्ट आपल्याला कळते की युद्धात उतरलेत म्हणजे फक्त संतापी मनुष्यासारखं तलवार चालवत कसाही युद्धावर हल्ला करणं असं त्यांनी केलेलं नाही आहे, तर त्यांनी डोकं चालवून आपलं फक्त पॉवर दाखवली आहे. आपली जी काही आर्मी त्याची पॉवर दाखवली आणि पोर्तुगीजांना स्वतः इथून पळायला भाग पाडलं आहे. याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच हा तिसरा गुण त्यांनी दाखवला आहे. त्याच्यानंतर त्यांनी हे दाखवून दिलं आहे की ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी प्रतापगड जिंकल्यावर गप्प न राहता पुढचा सगळा पट्टा जिंकण्याचा जो चंग बांधला की ज्यावेळेस शत्रू कमजोर आहे, त्याच्या मनात भीती आहे, त्यावेळेसच त्याला इतका तोडायचा की पुढे त्याला स्कोप नाही ठेवायचा. सेम नीती आपल्याला इथं वापरलेली मिळते. शिवाजी महाराजांनी पण संभाजी महाराजांनी पण तेच केले. फोंडा राखल्यावरती त्यांनी पुढे जुवे किल्ल्यावरचं जे युद्ध आहे ते गाजवलं आहे. आणि जर का त्या दिवशी जर का ह्या नदीला पूर आला नसता तर त्यांनी ही नदी पार करून गोवा पण आपल्या ताब्यात घेतला असता, हे आपल्याला कळून चुकतंय. कारण का आत्ताच इथे आपल्याला जे दिसते त्याच्यामध्ये आकडा जो आहे तो 20,000च्या आसपास आहे. 20,000ची जर का सेना घेऊन त्यांनी तर गोवासारखं छोटं राज्य जिंकायला वेळ लागला नसता त्यांना. परंतु त्या दिवशीचं फक्त त्यांचं आपण म्हणतोय ना की त्यांची लढाई ही एकावेळी एकाशी नव्हती तर अनेकांशी झाल्यामुळे मुघलांनी केलेला अटॅक असताना संभाजीराजे जातीनं जर का इथं असतील तर वरच्या उत्तरेकडच्या भागात अनेक गोष्टी घडू शकतात, त्यामुळे त्यांना परत जावं लागतंय. त्यामुळे तोही दूरदृष्टीपणा आहे की उगाचाच रागाच्या भरात नाही मी गोवा जिंकणार आणि जिंकूनच जाणार हा हट्ट नाही आहे. म्हणजे संभाजी महाराजांचं माझ्यासाठी तरी पर्सनली सांगतोय की आत्तापर्यंत जे कॅरेक्टर होतं भले त्याच्याबद्दल आदर होता, अभिमान होता, परंतु एखादं ध्येय वेळ किंवा शौर्य दाखवण्यासाठी असुसलेलं जे एक कॅरेक्टर माझ्यासमोर बनलेलं की नाही ते वेळेचा प्रसंगाचं भान न ठेवता कुठल्याही प्रसंगात घुसायचे आणि त्याच्यामुळेच त्यांचा शेवट झाला असं जे सांगण्यात येतं त्या गोष्टी साफपणे आज माझ्या मनातून क्लिअर झाल्या की असं काहीही नाही आहे. त्या वेळेच्या प्रसंगानुसार त्यांनी पण विचार करून गोष्टी घेतलेल्या आहेत, अन्यथा ते जुवे किल्ल्यावरच अडकले असते. जुवे किल्ल्यावरच त्यांचा पराभवही होऊ शकला असता आणि जर का प्लॅनिंगच्या अभावी जर का ते गोव्यात घुसले असते तर गोव्यातही काही होऊ शकलं असतं. परंतु विचार करून केलेल्या गोष्टी आपल्याला समजतात. त्याच्यानंतर आपल्याला एक कळतं की इथून परत जाताना त्यांनी तहाची बोलणी केली होती. म्हणजे सेम शिवाजी महाराजांनी आग्र्यावरून सुटून आल्यावर जे केलेलं की एकीकडे आपण आग्र्याला बादशाला गंडवून इकडं आलो आहे पण त्याला वाईट नको वाटावं म्हणून नकळत सांगून तुम्हाला आलो माफी असावी अशा असं पत्र पाठवलं आहे औरंगजेबाला आणि औरंगजेबाला परत थंड केलं आहे. याचा अर्थ हेच संभाजी महाराज जेव्हा करतायत त्यावेळेस आपण असं म्हणायला हरकतच नाही की ह्या पोर्तुगीजांसोबतच्या झालेल्या लढाईमुळे आणि आज जुव्या किल्ल्यावर आपण हे जे चरित्र वाचतो त्याच्यामुळे आजपर्यंत आपल्या मनात माझ्या तरी मनात जी शिवाजी महाराज संभाजी महाराजांच्या जेव्हा तुलना करायचो मी त्यावेळेस ते मला थोडेफार कुठेतरी संभाजी महाराजांना मी कमी करायचो कारण का शिवाजी महाराजांबद्दलचं प्रेम अति होतं. परंतु आता तर माझं मन असं मानायला तयार आहे की शिवाजी महाराजांच्या गेल्यानंतर संभाजी महाराजांमध्ये थेट शिवाजी महाराजच अवतरलेले होते आणि संभाजी महाराजांनी आपल्या पित्याप्रमाणे आवेश घेतलेला, आपल्या पित्याप्रमाणे वागण्याचा चंग बांधलेला. त्यामुळे संभाजी महाराजांना वेगळं काही मानण्याची किंवा ते एक वेगळं काहीतरी एक समीकरण आहे असं म्हणण्याची गरजच नाही आहे. फक्त प्रसंग असे आले त्यांच्या आयुष्यात की त्यांना अनेक वेळेला अनेक आघाड्यांवरती भांडावं लागलं, त्यामुळे त्यांचा कार्यकाळ सीमित राहिला आणि औरंगजेबासारखं शत्रू आल्यामुळे शिवाजी महाराजांसारखं मोठं आयुष्य त्यांना लाभलं नाही. अन्यथा शिवाजी महाराजांपेक्षाही मला वाटतं की जे पुढे आपल्या मराठ्यांनी तंजावर ते पेशावरपर्यंत जे राज्य गाजवलं त्याच्यामधला अर्धा वाटा संभाजी महाराजांनीच पूर्ण केला असता, परंतु त्यांचं वय कमी पडल्यामुळे त्यांना ते करता आलं नाही हे आपल्यालाच कळतंय. त्यामुळे आज आपण शिवचरित्राचा हा भाग वाचून इथेच थांबूयात आणि आपला पुढचा जो काही प्रवास आहे त्या प्रवासाला सुरुवात करूयात. आपण गोव्यामध्ये आलोच आहोत तर फक्त जुवे किल्ला न पाहता इथे जवळच हातकातोर खांब आहे जिथे गोव्यात आल्यानंतर पोर्तुगीजांनी अनेक हिंदूंची अमानुषपणे हात कापून हत्या केलेली होती. त्या ठिकाणी हजारो लाखो लोकांचे हात कापले गेले होते का तर त्यांनी धर्मपरिवर्तनास नकार दिला होता. एवढी महत्त्वाची आणि मोठी आपल्या धर्माला काळीमा फासणारी घटना जी जेव्हा जिथे घडली त्या हातकातोर खांबचं दर्शन घेऊन आपण सप्तकोटेश्वर मंदिरात जाणार आहोत आणि सप्तकोटेश्वर मंदिरात जर का आपल्याला वेळ मिळाला तर आपण तिथेही थोडंसं वाचन करणार आहोत. जय शिवराय. जय शिवराय मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे धर्माबद्दल किंवा धर्म ह्या व्याख्येबद्दल सहिष्णुता दाखवणारे होते. त्यांनी इतर धर्माचा आदर केला हे आपण नेहमीच शिकत आलो आहोत. परंतु स्वतःचा धर्म जपण्याची जेव्हा गोष्ट येते त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी काय भूमिका घेतला याबद्दल अनेक गोष्टी आपण उघड बोलत नाही, पण त्या उघड गोष्टी बोलण्यासाठी आता आज आपण इथं आलो आहोत. हे आहे गोव्यामधील श्री सप्तकोटेश्वर मंदिर.
या श्री सप्तकोटेश्वर मंदिराची जर का आपण आख्यायिका ऐकली तर हे मंदिर कदंब घराण्याचं कुलदैवत असलेल्या श्री सप्तकोटेश्वराचं मंदिर, जे गोव्याच्या भूमीमध्ये होतं आणि त्या भूमीमध्ये पोर्तुगीजांनी आक्रमण केल्यानंतर ते मंदिर 2 वेळा पाडण्याचा प्रयत्न केला. पहिल्या वेळेस ते अर्धवट पाडलं आणि दुसऱ्या वेळेस त्याचा पूर्ण विध्वंस केला. आणि त्यामुळे त्या मंदिरातील शिवलिंग घेऊन गावातील काही लोकांनी किंवा त्या काळातील काही लोकांनी ते मंदिरातले शिवलिंग या ठिकाणी आणलं आणि या ठिकाणी छोटेखानी एक मंदिर बांधलं. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस गोमांतकीय भागांवरती आक्रमण करून आपल्या धर्माला आणि इथल्या स्थानिकांना न्याय देण्यासाठी इथे हल्ले केले, त्यावेळेस त्यांनी इथल्या लोकांच्या समस्या तर सोडवल्याच, परंतु इथल्या सप्तकोटेश्वराला देखील त्यांनी न्याय मिळवून दिला आणि त्या सप्तकोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून इथे एक मोठं मंदिर बांधलं आणि त्या मंदिराचे अवशेष आजही इथे उपलब्ध आहेत. या मंदिराच्या आपण मागे जे बघत आहोत, जांभ्या दगडामध्ये कोरलेल्या ज्या काही तुम्हाला लेण्यासदृश भाग दिसत आहे, तो मंदिराचा मूळ ढाचा असून आता आपण हा जो भाग बघतो आहे, जो अतिशय सुंदररित्या सजवलेला आहे, यात कुठेही नकलीपणा नाही, यात कुठेही कृत्रिमपणा नाही. पारंपरिक कोकणी पद्धतीने ज्या पद्धतीने मंदिरे त्या काळी बनवली जायची, त्याच पद्धतीने ASIने पुढाकार घेऊन तर काही संस्थांना हाताशी धरून ह्या मंदिराचं काम केलेलं आहे आणि गेल्याच वर्षी ह्या मंदिराचं उद्घाटन झालेलं आहे. गोव्यामध्ये यावेळेस आपण एक वेगळा विचार मनात ठेवून, वेगळा उद्दिष्ट मनात ठेवून इथे एंटर करत होतो, प्रवास करत होतो, की त्यामध्ये आपल्याला असं जाणवतं की इथलं जे कल्चर आहे हे अतिशय आपण पोर्तुगीजांनी दिलेलं कल्चर आपण इतकं आपल्यात ऑब्झर्व केलेलं आहे की ते आता काही केलं आपल्यातून निघत नाही आहे. गोव्यामध्ये आपण ज्यावेळेस पिकनिकला येतो, फिरायला येतो, त्यावेळेस मी स्वतः अनेक वेळेला अनेक जणांना चर्चमध्ये जाताना बघितलं आहे. मी स्वतः अनेक वेळेला काही चर्चला भेट दिलेली आहे. ऐतिहासिक संदर्भ असल्यामुळे त्या चर्चचं बांधकाम बघण्यासाठी, त्या चर्चचा इतिहास जाणून घेण्यासाठी अनेक वेळेला भेट दिली आहे. त्यावेळेस इतक्या लोकांच्या, आपल्या हिंदू मराठी लोकांच्या, परदेशी पर्यटकांच्या झुंबड आपण चर्चमध्ये पाहतो. परंतु ह्या गोव्यातील जी मूळ मंदिरं आहेत, जी मंदिरं पाडून इथे ही चर्च उभी केली गेली, ज्या मंदिरांची आपली जी संस्कृती होती ती अनेक वेळेला नष्ट करण्याचा प्रयत्न केला. हात कातरो खांबसारख्या जागांवरती हिंदूंना दुसऱ्या धर्मामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला. ज्यांनी नाही केलं त्यांना त्या हात कातरो खांबखाली लाखो लोकांना मारलं गेलं हात कापून. असा इतिहास असलेल्या पोर्तुगीजांच्या चर्चला आपण प्रेमाने भेट देतो, परंतु आपल्या हिंदू धर्मातील जी काही मंदिरं आहेत, जी त्याच्याहीपेक्षा पुरातन आहेत, कदंब काळापासून ही सप्तकोटेश्वरसारखी, शांतादुर्गासारखी मंदिरं आहेत, त्यांना आपण सहसा भेट देत नाही, इग्नोर करतो. हेच आज इथं आल्यावर जाणवतं आहे की चर्चमधली गर्दी, पण ह्या मंदिरांमध्ये आपल्याला ती गर्दी भेटत नाही, दिसत नाही. आणि त्यामुळे ह्या गोष्टीचा अत्यंत दुःख होतं, मनाला यातना होतात की आपण आपल्याच संस्कृतीला इतक्या सहज कसं विसरू शकतो. आणि आज आपण पुनरुज्जीवन करण्याची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस आपण इथं आल्यावर बघतो की इथे फार कमी प्रतिसाद लोकांचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः ज्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, त्या सप्तकोटेश्वर मंदिराला अत्यंत दुर्मिळ अशा विरळ ज्या आपल्या जी मंदिराची स्ट्रक्चर्स आहेत, त्या पद्धतीने दगड खोदून, जांभा दगड खोदून ह्या मंदिराचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे, या मंदिराचा निर्माण केला. त्या इतक्या सुंदर मंदिराला आज पुन्हा एकदा सुंदर बनवण्याचा प्रयत्न झालेला आहे. आणि आपण अशा मंदिरांना भेट न देता आपण फक्त चर्चला भेट देतो. आणि त्याचमुळे गोव्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे हा बिअर, शॅग आणि क्लबिंग पुरताच मर्यादित राहिलेला आहे. परंतु इथलं निसर्ग सौंदर्य, इथली सांस्कृतिकता, इथल्या लोकांमध्ये असलेलं मूळ हिंदुत्वाचं जे बीज आहे हे अत्यंत हरवलेलं जाणवतं. कारण का गोव्याच्या मुख्य रस्त्यांवर आपल्याला कुठेही आपण एका हिंदू राज्यात आहोत असं कुठेही आपल्याला जाणवणार नाही. परंतु तेच आपण ओल्ड गोव्यामधून सप्तकोटेश्वर असलेल्या भागामध्ये ज्यावेळेस येतो किंवा इथल्या काही भागांमध्ये येतो, तिथे दडलेला जो आपल्याला राखेखालचा जो आपल्याला जो समाज, मूळ समाज जो आहे आपल्या भारतीय संस्कृतीचा, तो आपल्याला इथे चराचरामध्ये बघायला मिळतो. आणि इथे आल्यावर असं जाणवायला लागतं की अरे हे खरंच गोवा आहे का, की हे कोकण आहे. जे कोकणात आपल्याला काही जागांवर फील होतं तेच इथं आल्यावर वाटतं की अरे हा गोव्यातला भाग हा आपल्यासारखाच दिसतोय. परंतु गोव्याचा जो आता नटलेला जो भाग आहे, तो भाग इतका नकली पद्धतीनं नटवलेला असल्यामुळे आपल्या डोळ्यासमोर गोव्याची जी छबी आहे ती अत्यंत वेगळ्या स्वरूपात आहे. आणि आजची ही राईड करताना, इथल्या जेट्टींमधून फिरताना, इथल्या जेट्टींमधला प्रवास करताना, रस्त्यांवरून जाताना, तोच भाव जेव्हा कदंबकालीन आपण हे मंदिर पाहतो पडलेली, त्यांचा विध्वंस झालेली, आताची नवीन बांधलेली मंदिरं पाहतो, इथला जो तळागाळातला जो खचलेला हिंदू समाज आहे, तो त्यांच्याशी आपण जेव्हा चर्चा करतो त्यावेळेस आपल्याला जाणवतं की इथल्या लोकांमध्ये अजूनही ती भावना जिवंत आहे. आणि ते त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या प्रकारे ती भावना
तशीच जगवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे हा एक वेगळा दृष्टिकोन गोव्याची राईड करताना आज आम्हाला आलेला आहे. असा अनुभव याच्या आधी मला सुद्धा स्वतःला कधी आला नव्हता. आपण येतो त्यावेळेस एक ट्रिप करण्याच्या इंटेन्शनने येतो, त्यामुळेच आपल्या मनातले भाव हे फार वेगळे असतात. परंतु आज एका वेगळ्या भावनेने जेव्हा आम्ही इथे एंटर करत होतो त्यावेळेस गोव्याचं पूर्ण रूप आम्हाला वेगळ्या पद्धतीने दिसतं. त्यामुळं आता परत आपण एकदा म्हणू शकतो की ज्या पद्धतीचा आपण चष्मा घातला आहे त्या पद्धतीचं आपल्याला जग दिसतं. त्यामुळे कोणत्या जागी कोणता चष्मा निवडायचा हे शेवटी आपल्या हातात आहे. जय शिवराय.